आज मतमोजणी सुरू आहे या 5 मतदारसंघांमधली आणि याचबाबत आपल्या या चर्चेत आता सहभागी होत आहेत राजकीय विश्लेषक हिरालाल पगडाल। हिरालालजी, स्वागत आहे आपलं न्यूज स्टेटमध्ये। आपण पाहतोय आजचा हा निकालाचं जे चित्र समोर आलेलं आहे यामध्ये महाविकास आघाडीला कुठेतरी यश मिळताना दिसतंय। किती महत्त्वाचा विजय सध्याच्या घडीला महाविकास आघाडीसाठी हा होता आणि तुम्ही या विजयाकडे कसं पाहता? मॅडम, हा जो काही निकाल लागलेला आहे यामध्ये अँटी एन्कम्पसी स्पष्टपणे दिसते आहे। 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघामध्ये जी काही निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये असं लक्षात येते की सर्व शिक्षक जे आहेत ते प्रस्थापित सत्तेच्या विरोधात मतदान करताना दिसत आहेत। जुनी पेन्शन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये होता। तो पदवीधर मतदारसंघामध्येही होता आणि तो शिक्षक मतदारसंघामध्ये होता। कोकणामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले, पण ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून निवडून आले नाहीत, तर ते शिक्षक होते, मुख्याध्यापक संघाचे ते एक प्रतिनिधी होते आणि त्यांना भाजपने पाठिंबा दिला। परंतु मागच्या वेळी ते 2 नंबरला होते, त्यावेळी ते भाजपचे उमेदवार नव्हते, शिक्षकांचे उमेदवार म्हणून ते निवडून आलेले। त्यांच्या विजयामध्ये भारतीय जनता पक्षाचा काही रोल नाही। इतर मतदारसंघामध्ये जे काही झालेलं आहे त्याचा असं लक्षात घेता महाविकास आघाडीच्या विरोधात जे काही वातावरण तयार केलं तसं वातावरण स्पष्टपणे नाही असं चित्र तयार झालेलं आहे। आणखी असं दिसतंय की भारतीय जनता पार्टी नागपूर हे त्यांचं मुख्य केंद्र असतानाही नागो गाणार सारखा एक मोहरा त्यांना गमवावा लागला। याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात जे काही विधान केलं होतं त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष होता आणि त्याचा फटका नागो गाणार यांना बसलेला आहे। या एकूण निवडणुकीमध्येच जे काही विद्यमान महाराष्ट्रामध्ये सत्ताधीश आहेत त्यांचा जनाधार आहे की नाही याची चाचणी आहे। आणि असं लक्षात येतं की इथल्या विद्यमान सत्ताधीशांना, विशेषतः बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांना स्वतःला तपासून पाहावं लागेल की जनता आपल्याबरोबर आहे की नाही। ही एक चुणूक अशी दिसते की जनता महाराष्ट्रातल्या विद्यमान सत्तेच्या बरोबर नाही। जनतेमध्ये असंतोष आहे। जसे जुन्या पेन्शनच्या योजनेचा प्रश्न आहे तसं शिक्षण क्षेत्रात भरती नाही, महागाईचाही प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे कुठेतरी चुणूक या मतदानामध्ये दिसून आलेली आहे। नागपूरमध्ये गाणवरांचा पराभव होतो, फडणवीसांच्या मैदानात पराभव होतो, जिथे गडकरी बऱ्याच वेळा निवडून आले तिथे पराभव होतो, RSSचं मुख्य केंद्र असलेल्या ठिकाणी पराभव होतो। भारतीय जनता पक्षाला हा कुठेतरी धोक्याचा इशारा आहे। अगदी औरंगाबादची निवडणूक, अमरावतीची निवडणूक स्पष्टपणे असं दिसतंय की यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने उभे केलेले उमेदवार खूपच पिछाडीवर आहेत। म्हणजे औरंगाबादमध्ये तर भाजपचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि तिथे शिक्षक संघटनांचे उमेदवार हे लढतीमध्ये आहेत। या सगळ्याचा विचार जर आपण केला तर मला असं दिसतंय की महाराष्ट्रातलं जनमत हे हळूहळू आपला असंतोष एक वेगळ्या पद्धतीने प्रकट करत आहे, असंतोष दाखवत आहे। ते असं म्हणत आहे की नाही, तुम्ही महागाईबद्दल काहीतरी उपाययोजना करा, बेरोजगारीबद्दल सर तुम्ही म्हणालात तसा हा असंतोष आहे आणि तो माध्यमातून या दिसतोय। याच बाबत बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी देखील आहेत। अमोलजी, स्वागत आहे आपल्या न्यूज स्टेटमध्ये। तुम्ही कसं पाहताय महाविकास आघाडीच्या या विजयाकडे? एकजुटीच्या या विजयाबद्दल मी महाविकास आघाडीचं मनापासून आभार व्यक्त करतो। आज निकाल जर बघितले तर कोकण शिक्षक मतदारसंघाचा जर विषय अपवाद सोडला तर इतर ठिकाणी म्हणजे सकाळी प्रवीण दरेकर बोलले असतील किंवा त्यानंतर मग भारतीय जनता पार्टीला एक विजय हाती मिळाला आणि काय त्यांच्यामध्ये उन्माद संचारला की 5ही जागा आम्ही जिंकू। पण एकंदरीत अमरावती पदवीधर असेल, नागपूरची महत्वाची जागा जिथे चंद्रशेखर बावनकुळे जे सातत्याने रोज काँग्रेसला, राष्ट्रवादीला शिव्या घालत असतात, तिथे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तिथे नितीनजी गडकरी आहेत, असे 3 दिग्गजाच्या होम ग्राउंडला आज एवढा मोठा हादरा बसला। तो अभिजित वंजारींच्या वेळेस पण बसला होता, आज पण बसलाय। त्यामुळे मला असं वाटतं हा निर्णायक कल आहे। शिंदे आणि फडणवीस सरकारने कितीही ताकद लावली, एक तर शिंदे गटाला काही त्यात जागाच भेटलेली नाही, पण महाविकास आघाडी एकजूट राहिली तर भारतीय जनता पार्टीचा कसा पराभव करू शकतो हे उदाहरण आहे। तर दुसरं त्याच्यातून एक सूर असाही निघतो की विद्यार्थी म्हणजे पदवीधर असतील किंवा शिक्षक असतील, या दोघांमध्ये जुन्या पेन्शनवरून
मी असंतोष म्हणणार नाही, सरांनी असंतोष शब्द वापरला असेल, त्या पलीकडचा एक शब्द वापरतो, प्रचंड चीड होती. म्हणजे कसं एखाद्याच्या बद्दल चीड निर्माण झाली तर असं वाटतं की याला धरून हाणावं. तर आता या राजकारणामध्ये किंवा सध्याच्या लोकशाहीमध्ये मतपेटीतून तो राग व्यक्त होत असतो. मी तर इथे प्राध्यापक राजीव वाघमारे सर आहेत, त्यांना विनंती करतो की तुम्ही लोक सगळी जण आमच्या पक्षाची असतील किंवा तुमच्या काँग्रेस पक्षाची असतील, ही सर्व लोक पश्चिम महाराष्ट्र मुंबईमध्ये असता, पण विदर्भाकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष याच्या पुढे करू नये. कारण विदर्भामध्ये जितका स्कोप महाविकास आघाडीला आहे, मला असं वाटते महाराष्ट्रात इतर प्रांतात तो नसावा. आणि आज बॅलेटवर सुद्धा कशा पद्धतीने बॅलेट, जर या भारतीय जनता पार्टीचा बॅलेट या गोष्टीवर विश्वास असेल तर मी म्हणतो लोकसभा विधानसभेच्या निवडणुका त्यांनी आगामी काळात बॅलेटवर घ्याव्या. तुम्ही म्हणताय ना कोकण मतदारसंघ तुम्ही जिंकलाय, कोकण शिक्षक मतदारसंघ, तर आता तुम्हाला तुमच्या धमक असेल ना तर येणाऱ्या पुढच्या अगदी अगदी याच मुद्द्यावर आपण राजू वाघमारे सरांकडेच जाणार आहोत. कारण वाघमारे सर, सध्याचं जर राज्यातलं वातावरण पाहिलं तर शिंदे फडणवीस सरकार आहे, अनेक आश्वासनं दिली जात आहेत आणि या सगळ्या वातावरणात एकीकडे शिवसेनेचा देखील वाद अजून सुरू आहे आणि या सगळ्या वातावरणात काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला हा सगळा विजय मिळालेला आहे. किती महत्त्वाचा आहे हा विजय येणाऱ्या निवडणुकांसाठी, येणाऱ्या काळात भाजपला हरवण्यासाठी? नक्कीच हा विजय खूप महत्वाचा आहे. मी मगाशी पण बोललो, आजही आता मी सांगतो की मी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो, मनपूर्वक कौतुक करतो आणि सगळ्यांना अगदी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी मेहनत केली. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, या सगळ्यांनी महाविकास आघाडी समजून, आपला उमेदवार समजून आज सगळे एकत्र येऊन लढले. त्याबद्दल त्यांचं पहिली गोष्ट करावं तेवढं कौतुक कमी आहे. राहिला प्रश्न दुसरा, तर ही जनतेने या सरकारला, जे फडणवीस शिंदे साहेबांचं सरकार आहे, यांना एक दिलेली चपराक आहे. मी तर याच्या पुढे जाऊन असं म्हणेल की गाणार सरांचा जो पराभव नागपूरमध्ये झालेला आहे, तो पराभव गाणार सरांचा नसून तो पराभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा झालेला आहे. तो पराभव हे त्या पक्षाचे पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा झालेला आहे. कारण ज्या पद्धतीने हे दोन्ही नेते ज्या भाषेचा उपयोग करतात, ज्या महाराष्ट्राला इतकं खालच्या पातळीवर नेऊन त्या पद्धतीचं राजकारण त्यांनी जे केलेलं आहे, त्याचा त्यांना दिलेला एक इशारा आणि एक चपराक आहे जनतेने, आणि खास करून ती शिक्षकांनी आणि पदवीधरांनी दिलेली आहे. म्हणजे जो वर्ग समाजामध्ये शिकलेला असतो, जो वर्ग या समाजाच्या परिवर्तनाची दिशा ठरवतो, असा वर्ग ज्यावेळी मतदान करतो आणि तो वर्ग मतदान करताना ज्या पद्धतीने तो मतदान करतो आणि तो हे जाणवून देतो की हे मतदान जे आहे हे आपल्याला कशा पद्धतीने करायचंय, तर ते जे मतदान त्यांनी जे केलेलं आहे ते मतदान या महाराष्ट्राला घालून दिलेली दिशा आहे की याच दिशेने महाराष्ट्र याच्या पुढच्या निवडणुकांसाठी जाणार आहे. म्हणून मगाशी शिवसेना नेते आदित्य ठाकरे पण म्हणाले की तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका घेऊन बघा. आमचंही तेच स्पष्ट मत आहे की हा पराभव जो झालेला आहे तो देवेंद्र फडणवीसांचा आहे, चंद्रशेखर बावनकुळेंचा आहे आणि शिंदे फडणवीस सरकारचा पराभव आहे. आणि यांना जर खरंच वाटत असेल की यांचं ताकद एवढी आहे तर या पराभवासाठी आता उपमुख्यमंत्री राजीनामा देतील. कारण नागपूरमध्ये झालं की नागपूरचे जे पक्षाध्यक्ष आहेत त्यांचे चंद्रशेखर बावनकुळे राजीनामा देतील. कारण त्या राजीनाम्याचं श्रेय त्यांनी घेतलं पाहिजे, त्या पराभवाचं श्रेय घेतलं पाहिजे. एखादा जिंकला की नुसते यांना जो माज आणि जो उन्माद चढतो, त्याबरोबर पराभवाचे वाटेकरी व्हायची धमक ती यांच्यात आहे की नाही ते बघणं गरजेचं ठरेल. माझे मित्र आणि आमचे सहकारी नेते राष्ट्रवादीचे मिटकरी साहेबांनी सांगितलं की बाबा विदर्भामध्ये आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि खरंच मिटकरी साहेब तुम्ही म्हणताय ते खरं आहे की मुंबई, पश्चिम महाराष्ट्राबरोबर विदर्भाकडेही आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि आपण सगळ्या पक्षाच्या नेत्यांना यासाठी आपण आवर्जून भेटून सगळ्यांना सांगून विदर्भामध्ये घुसणं गरजेचं आहे. आणि विदर्भाची जनता ही काही भाजप बरोबर राहिलेली नाहीये. विदर्भाच्या जनतेला पूर्णपणे कळून चुकलंय की महाराष्ट्राच्या प्रगतीला जर आपल्याला करायची असेल आणि महाराष्ट्राची प्रगती जर होणार असेल
आणि त्याच्यामध्ये खास करून विदर्भाकडे जो मागासलेपणा आहे तो जर दूर करायचा असेल तर महाविकास आघाडीचं सरकाराशिवाय त्यांना पर्याय नाही. आणि त्या दृष्टीने जसं आपण सुचवलं त्याप्रमाणे आपण सगळे प्रयत्न करूया आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू. माझं तर विदर्भामध्ये चांगलं काम आहे. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो एससी सेलचा. त्यावेळी पूर्ण विदर्भ मी पिंजून काढला होता, विदर्भ बांधला होता. त्याच्यामुळे आजही विदर्भामध्ये आमचे चांगले लोक आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, तरुणी आहेत आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन या हुकुमशाही आणि तानाशाहीच्या या सरकार विरुद्ध आपण नक्कीच जाऊ. पण एक गोष्ट याच्यातून सिद्ध झाली ती मला सांगावीशी वाटते की जो बदल अपेक्षित आहे, जो जनतेला अपेक्षित बदल आहे त्याची सुरुवात झालेली आहे. भाजपचा आणि शिंदे फडणवीस सरकारचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे, त्यांची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि त्याचं प्रतीक आहे. कारण हे प्रतीक काय, हे निवडणुकीची भाषा नाहीये. समाजाचं परिवर्तन घडत असताना पदवीधर आणि शिक्षक यांच्यावर भार अवलंबून असतो की समाजाला दिशा देण्याचं. कारण ते शिकलेले असतात, त्यांना काही गोष्टी जास्त कळतात की काय चाललेलं आहे समाजामध्ये, कशा पद्धतीने चाललेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळी त्यांना कळत असतात, आज त्यांनी हे मतदान केलेलं आहे, त्यांनी दिशा दिलेली आहे. आणि ज्यावेळी शिकलेले लोक दिशा देतात समाजाला, त्यावेळी समाजाचं आतलं वातावरणही त्याच पद्धतीचं असतं. त्याच्यामुळे मला वाटत नाही की आता महानगरपालिकेच्या निवडणुका शिंदे फडणवीस सरकार घेईल, नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याची डेअरिंग हे लोक करतील. मुंबई महानगरपालिकेला तर विसरून जातील. भले मोदी साहेबांना त्यांनी अजून 3 वेळा इकडे आणावं तरी मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही भाजप आणि शिंदे गटाला अजिबात मिळणार नाही. हे या निवडणुकीतून सिद्ध झालं. पण त्याच्यामुळे आमचं थोडं नुकसानही झालं, कारण आता हे निवडणुका घेणार नाहीत घाबरून. आणि हे घाबरून हे असंच सगळं पुढे लटकवत ठेवतील आणि त्याच पद्धतीने पुढे जातील असं मला स्पष्ट वाटतं. अगदी मी पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांच्याकडे जाणार आहे, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की महाविकास आघाडीची ही एकजूट महत्वाची आहे. मिटकरी सर, तुम्हाला काय वाटतं किती महत्वाची आहे महाविकास आघाडीची ही एकजूट भाजपला हरवण्यासाठी, आणि येणाऱ्या काळात ही एकजूट कशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे? शक्ती ही सर्वात महत्वाची शक्ती असते. आज महाविकास आघाडीचा एक विजय तुम्ही नागपूरला पाहिला, दुसरा विजय उंबरठ्यावर आहे म्हणजे अमरावती पदवीधरचा. अमरावती पदवीधर मध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते ते काही साधी व्यक्ती नव्हती. 2दा त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे डॉक्टर रणजित पाटलांनी. ते माजी गृहराज्यमंत्री होते, त्या व्यतिरिक्त अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र आज सुशिक्षित तरुणांनी जो कल दिला, धीरज लिंगाडेंना तर काँग्रेसनी अगदी नवखी उमेदवारी दिली. म्हणजे निवडणूक जाहीर होण्याच्या काही 8 दिवसांपूर्वी त्यांची उमेदवारी जाहीर झाली, तोपर्यंत ते तळ्यात मळ्यात होते. अशा वेळेस केवळ 8 दिवसामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ज्या ताकदीनं मेहनत घेतली, त्यामुळे आत्ताच्या घडीला 1750 मतांनी धीरज लिंगाडे पुढे आहेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की शेवटचा निकाल येईल त्यावेळेस डॉक्टर रणजित पाटील, जे परंपरागत इथले भारतीय जनता पार्टीचे आमदार होते गेल्या 2 टर्म पासून, त्यांचा पराभव झालेला दिसेल. हा पराभव का झाला? कारण जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करताना त्यांनी कुठल्याही प्रकारे पदवीधरांना, शिक्षकांना गांभीर्याने घेतलेले नाही. मी स्वतः वरिष्ठ सभागृहाचा सदस्य आहे, मलाही ते कधी पदवीधरांचे प्रश्न किंवा शिक्षकांचे प्रश्न वरच्या सभागृहात मांडताना दिसले नाहीत. आता वाघमारे सर जे बोलले ते बरोबर आहे की एक लोकांमध्ये चीड आहे, एक असंतोष आहे, पण तो व्यक्त करण्याची संधी लोक शोधतायत. मी परत सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये खरंच जर हिंमत असेल किंवा शिंदे साहेबांना जर इतका आत्मविश्वास वाटत असेल तर त्यांनी निवडणुका घ्याव्यात. पण ते निवडणुका घेणार नाहीत. ते पराभव त्यांनी आज जो आहे, आज तुम्ही बघा मुनगंटीवारांची अवस्था अगदी वेळ लागण्यासारखी अवस्था झालेली आहे. म्हणजे एखादा व्यक्ती चिडून कसं स्वतःच्या डोक्याचे केस उपटतो, तशा पद्धतीची मुनगंटीवारांची अवस्था मी बोलताना पाहिलेली आहे की ते काय बावनकुळे तर काय बोलले ते त्यांचं पण कळलेलं नाही. म्हणजे एखाद्या नागपूरच्या परंपरागत त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्याचा होणारा पराभव किंवा त्याच्यावर परिणाम झालेला दिसेल. आणि आणखी महत्वाचं, बाळासाहेब आंबेडकरांनी जर महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी येऊन जर एंट्री घेतली तर मला असं वाटते भारतीय जनता पार्टीला काही फारसे दिवस नाही, त्यांचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. लोक त्यांना चिडलेले आहेत
रोजगाराचा प्रश्न, काल निर्मला सीतारामननी जो अर्थसंकल्प मांडला तो लोकांच्या पचनी पडलेला नाही. सर्वसामान्यांच्या बद्दल काय आहे? नरेंद्र मोदी अर्थसंकल्प सादर करत असताना 2022 मध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार हे जे वल्गना करत होते, काल ते का शांत बसले? शेतकऱ्यांना काय दिलं अर्थसंकल्पाने? त्याच्यामुळे तरुण जो युवा जागरूक झालाय ना, हा प्रचंड हुशार आहे, प्रचंड ऍक्टिव्ह आहे. महाविकास आघाडीने फक्त एकसंघ राहावं, एकत्र यावं. जिथं 2 पावलं ज्या पक्षाला मागं घ्यायचं काम पडत असेल तिथं त्यांनी 2 पावलं मागं यावं. पण एका जुटीने जर आपण राहिलो तर या भस्मासुराचा अंत मात्र निश्चित आहे. भारतीय जनता पार्टी नावाचा भस्मासूर जर या महाराष्ट्रातून हद्दपार करायचा असेल, जसं हिमाचल प्रदेशमध्ये जुन्या पेन्शनच्या एका मुद्द्यावरून हिमाचल प्रदेशचं सरकार गेलं भारतीय जनता पार्टीचं, तसंच भविष्यात सुद्धा महाराष्ट्राच्या रोजगारीच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीची कबर आम्ही खोदू शकतो. फक्त विदर्भाकडे खरोखर जातीनं लक्ष देण्याची गरज आहे, कारण प्रचंड मोठा व्हॅक्यूम आहे, प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे. इथे लोकांना पर्याय नाहीये. नाईलाजाने आता ज्या जिल्ह्यातून मी येतो ना, त्या जिल्ह्याचे खासदार आहेत संजय धोत्रे. 3 वर्षापासून ते खासदार दिसलेच नाहीत अकोला जिल्ह्याला. आता इथे जर काँग्रेसने ताकद लावली, एखादा चांगला चेहरा दिला तिथे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून, तर निश्चितच लोकसभा काँग्रेसकडे येऊ शकते किंवा मित्र पक्षातला कोणीही पक्षाने घ्यावं. पण भाजपला इथे हरवण्याकरता एक पर्यायी व्यवस्था विदर्भामध्ये निर्माण होणं महत्वाचं आहे. मला असं वाटते त्याचा बिगुल वाजलेला आहे. नक्कीच आमचे वाघमारे सरांसारखे जे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते असतील ते याबद्दल गांभीर्याने घेतील. आणि जर विदर्भावर तुम्ही फोकस केला, बघा भाजपचं बलस्थान विदर्भ आहे. विदर्भामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टी मायनस उद्या भाजपचा तुम्हाला मुख्यमंत्री पण दिसणार नाही. आणि शिंदे गटाला लोक, आता मी तुम्हाला सांगतो, 38,000 कोटीचं उद्घाटन जरी नरेंद्र मोदीजींनी केले असतील किंवा परत 2दा-3दा जरी ते आले, तर मुंबई महानगरपालिकेवर त्याचा काही परिणाम होणार नाही. उलट सर्वसामान्य शिवसैनिक आणखी ताकदीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभा राहणार आहे. त्याच्यामुळे भविष्य भारतीय जनता पार्टीचं काही फारसं चांगलं नाही. त्यांना या मातीत नेस्तनाबूत करायचं असेल तर आम्ही एकत्र आलो पाहिजे. आम्ही एकत्र आहोत, अशीच ताकद आम्ही भविष्यात कायम ठेवू. आजचा निकाल मात्र आम्हाला प्रचंड बळ देणार आहे, एवढं नक्की. अगदी याच मुद्द्यावर खरं तर आपल्यासोबत आता भाजपचे राम कदम देखील जोडले जाणार आहेत. एक सांगायचं राहून गेलं, बोला बोला एक बोला. सांगायचं राहून गेलं, बॅलेटचे निकाल बघा तुम्ही. मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमधले बॅलेटचे निकाल बघा आणि आजचे बॅलेटचे निकाल बघा. आम्ही ज्यावेळेस ईव्हीएम आणि बॅलेटवर बोलतो त्यावेळेस ईव्हीएम वर बोलल्यानंतर आम्हाला लोक मूर्खात काढतात. आता ग्रामपंचायतीचे, आता माझं म्हणणं असं आहे की एखाद्या निकालाला वेळही लागत असेल तर लागू दे ना, पण खरंच हिंमत आहे का मोदी सरकारमध्ये? खरंच भाजपमध्ये हिंमत आहे का? भारतीय लोकशाहीमध्ये बॅलेटवर निवडणुका घ्या ना. तुम्हाला खोटं नाही सांगत, बॅलेटच्या निवडणुकीचा जनरेटर जर पुढे आला ना तर या भाजपला कुठं तुम्हाला यांच्या आमदारांना म्हणजे तिकीट घ्यायला कोणी पुढे येणार नाही, अशी यांची अवस्था होऊन जाईल. कारण चीड आहे, महिलांमध्ये चीड आहे यांच्याबद्दल. आज दारूचे अड्डे उद्ध्वस्त केलेत महिलांनी तिकडे सातारा सांगली त्या भागामध्ये. बघा तुम्ही, प्रचंड चीड आहे. बेरोजगारीचे प्रश्न वाढलेले आहेत. हो, पोलीस भरतीला जर MBBS डॉक्टर येत असतील तर हे तर पराभवच आहे ना या सरकारचं. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये मला असं वाटतं फार मोठी लढाई लढायची आहे. पण एकत्र आलो तर संघटन शक्ती खूप महत्वाची असते, जी बाबासाहेबांनी सांगितली होती, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. शिकलेले आणि संघटित झालेले लोक एकत्र आली तर संघर्षाचा परिपाक कसा असतो हे आजच्या निकालावरून आपल्याला सर्वांना दिसून येईल. अगदी अमोलजी, तुम्ही राहा आपल्यासोबत काही वेळातच भाजपचे प्रवक्ते राम कदम देखील या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. सध्या मी हिरालाल सरांकडे जाते, कारण हिरालाल सर, नागपूरमध्ये जसं मी मगाशी म्हटलं की राष्ट्रीय पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतचे महत्त्वाचे नेते भाजपचे तिथे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तिथं बळ आहे. आणि असं असताना नागपूरसारख्या ठिकाणी काँग्रेसला यश मिळणं हे काँग्रेससाठी किती येणाऱ्या काळात महत्त्वाचं आहे? आणि दुसरी गोष्ट, भाजपचा इथं पराभव होण्याची नेमकी काय कारणं असतील? कोणते महत्त्वाचे मुद्दे, जुन्या पेन्शनसह इतर कोणते महत्त्वाचे मुद्दे तुमच्या दृष्टीने इथं भाजपचा पराभवाला कारणीभूत ठरलेत? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पक्षाचं जे काही धोरण आहे ते धोरणाचाच हा पराभव आहे. सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत, इथले बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमालाच्या भावाचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, याच्याकडे ते गांभीर्यानं पाहायला तयार नाही आहेत. या देशामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण ठराविक कुटुंबामध्ये होतं आहे आणि मध्यमवर्गीयाचं, सामान्य माणसाचं उत्पन्न घटतं आहे. या सगळ्याचा परिणाम कुठेतरी असंतोष असणारच ना. केवळ मीडियामधून किंवा लोकांना बोलवून हे फार होत नाही. जेव्हा पोटाला चिमटा बसतो तेव्हा सामान्य मतदार विरोधात जाणारच. आणि सामान्य मतदार विरोधात जातो आहे. इथल्या राज्यसत्तेला जनतेबरोबर राहिलं तर जनता त्यांना साथ देईल. इथली राज्यसत्ता जनतेच्या बरोबर नाही, याचं निदर्शन हे नागपूरची
हे सांगतात. त्यात शिक्षकांचा असंतोष आहे आणि तो शिक्षकांचा असंतोष हा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय शिक्षक संघाच्या धोरणाच्या विरोधात आहे. जुनी पेन्शनचं आहे, नवी अनेक दिवसापासून शिक्षकांची भरती नाही, शैक्षणिक धोरणामध्ये अत्यंत चुकीचे बदल केलेले, त्याबद्दल बी लोकांचा असंतोष आहे. आणि मुख्य म्हणजे शिक्षणावर खर्च कमी करतायत. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे शिक्षणात बदल होतात त्याच्याकडे गांभीर्याने बघत नाहीत आणि यांना शिक्षणाचं जे काही धार्मिक उन्मादामध्ये रूपांतर करणं चालू आहे, धर्मद्वेषाच्या दृष्टीने चालू आहे, तेही लोकांना मान्य नाही. लोकांना रोजीरोटीचे प्रश्न हवे आहेत आणि त्याच्याकडे भारतीय जनता पक्ष वळला तर त्यांना भवितव्य, अन्यथा त्यांचं पतन अटळ आहे. अगदी याच आणि मुद्द्यावर आता मी नाशिकचं वाघमारे सरांकडे जाणार आहे. हा सर बोला, सर बोला. सत्यजित तांबे यांची जी आघाडी आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काही वाटा नाही आहे. त्याच्यात भारतीय जनता पक्षाचा काही वाटा नाही. नाशिकमध्ये टीप नावाची एक प्रागतिक संघटना, त्याच्यानंतर जुक्टो, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या शिक्षक संघटना आणि सर्व प्रकारचे प्रागतिक विचाराचे लोक राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन सत्यजित तांबे यांच्याबरोबर राहिले आणि सत्यजित तांबे यांनी उघडपणे सांगितलं की मी भाजपची मदत घेणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे. त्यामुळे हेही मतदान भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं आहे. अगदी वाघमारे सर बोला, तुमचे मुद्दे काय आहेत? सरांनी अगदी तो मुद्दा, दोन मुद्दे अगदी परफेक्ट त्यांनी सांगितले. की पहिला मुद्दा जो त्यांनी सांगितला की शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न आहे. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, जवळजवळ 8,500 मागासवर्गीय शिक्षकांची भरती ही ज्यावेळी पंकजा मुंडे त्या ह्याच्या मंत्री होत्या, त्या संपूर्ण कारभारामध्ये ग्रामविकास मंत्री असताना 8,500 लोकांच्या भरती या लोकांनी थांबवल्या. त्याच्यातल्या 4,000 मागासवर्गीय शिक्षकांच्या भरतीसाठी त्यांनी उपोषण केलेलं. मी स्वतः हसन मुश्रीफ साहेबांकडून त्याच्यावर निर्णय घेऊन ग्रामविकास कडून जिल्हा परिषदेचा सगळा डेटा एकत्र करून त्यांची भरती करून घ्या अशी ऑर्डर पण काढली. दुर्दैवाने ते काम पुढे गेलं नाही. पण या संपूर्ण गोष्टीमध्ये हे दिसून येतं की यांना शिक्षकांबद्दल प्रेम नाहीये, यांना ज्या लोकांना कळतं त्याच्याबद्दल प्रेम नाहीये, कारभार कसा करायचा याच्याबद्दल यांच्याकडे काहीही ठोस धोरण नाहीये. फक्त घोषणाबाजी करायची, मीडियाला ताब्यात ठेवायचं, अगदी इव्हेंट मॅनेजमेंट करायची आणि त्या पद्धतीने पुढे जायचं असा भाजपचा कारभार आहे. राहिला प्रश्न आताच्या निवडणुकीमध्ये, जसं हे म्हणाले, मी मगाशीच सांगितलं की आदरणीय तांबे सर जे होते, जे सत्यजित तांबेंचे जे वडील आहेत आदरणीय, तर त्यांनी तर 3 वेळाला इकडची आमदारकी त्यांनी राखली होती. काँग्रेसचे पूर्ण पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर काम करत होते. 3 वेळा आमदारकी असल्यामुळे हा जो विजय आहे खऱ्या अर्थाने, जरी सत्यजित जो काही आमच्या पक्षाचा निर्णय किंवा ज्या पक्षाच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्याकडे आता मी बघत नाही, पण जो मतदार जो या काँग्रेसच्या पाठीमागे उभा होता, जो तांबे सरांच्या पाठीमागे उभा होता, त्यांचं हे मतदान आहे. त्याच्यामुळे जे मतदान आहे याच्यामध्ये भाजप काही श्रेय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा जर सगळा परिपाक जर तुम्ही बघाल तर हा परिपाक तुम्हाला एकच दर्शवतो की महाराष्ट्राच्या जनतेला इतर राज्यांच्या जनतेसारखं तुम्ही ग्रांटेड पकडून चालणार नाही. ही पुरोगामी महाराष्ट्राची जनता आहे. शाहू फुले आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारी ही जनता आहे. त्यांच्या विचाराचं पूर्णपणे त्या विचारावर चालणारी ही जनता आहे, त्या विचाराला मानणारी जनता आहे. त्याच्यामुळे या जनतेला तुम्ही ज्या पद्धतीने वागवण्याचा प्रयत्न करताय, ज्या पद्धतीने तुम्ही 40-50 आमदार फोडून जनतेच्या माथी अगदी उघडपणे सांगताय की हो आम्ही सरकार फोडलं, आम्ही सरकार ते तोडलं, आम्ही 50 खोके दिले, आम्ही ज्या काही गोष्टी केल्या, या गोष्टी युपी मध्ये शक्य आहेत, एक वेळ गुजरात मध्ये शक्य आहेत, इतर राज्यांमध्ये शक्य आहेत, पण महाराष्ट्राच्या सुशिक्षित जनतेला हे पटणार नाही हो. महाराष्ट्रातल्या सुशिक्षित जनतेनं हे कुठेतरी नाकारले, असाच हा विजय आहे असं तुमचं म्हणणं आहे. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. मात्र अमरावतीहून एक महत्त्वाची अपडेट येते. अमरावतीमध्ये जबरदस्त काटेकी टक्कर पाहायला मिळते, कारण इथं मवियाचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत, तर भाजपचे उमेदवार रणजित पाटील हे पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अंतर्गत
धीरज लिंगाडेंना 34,945 मतं मिळालेली आहेत, तर भाजपच्या रणजित पाटील यांना 33,596 मतं मिळाली आहेत. धीरज लिंगाडे विरुद्ध रणजित पाटील यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. त्यामुळे ही जी मतमोजणी सुरू आहे, मतांमधला फरक जो आहे तो अतिशय काठावर असा सुरू आहे. रणजित पाटील यांना 33,596 मतं सध्या मिळालेली आहेत, तर धीरज लिंगाडे यांना 34,945 मतं मिळालेली आहेत. त्यामुळं इथला अंतिम निकाल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. धीरज लिंगाडे यांनी सध्या तरी आघाडी घेतलेली पाहायला मिळते, मात्र अजून काही फेऱ्या बाकी आहेत आणि त्यामध्ये काय नेमका निकाल समोर येतोय यावरूनच अंतिम निकाल समोर येणार आहे. पुन्हा एकदा नीती असणार आहे. आपण पाहतोय अमरावतीमधली ही सगळी महत्त्वाची माहिती हाती येते. धीरज लिंगाडे यांना ही मतं मिळालेली आहेत. अजूनही अंतिम फेऱ्या बाकी आहेत. धीरज लिंगाडे आणि रणजित पाटील यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे. अमरावतीमध्ये धीरज लिंगाडे हे सध्या आघाडीवर आहेत. इथं रणजित पाटील यांना त्यांनी मात दिलेली पाहायला मिळते. मात्र अंतिम निकाल अजूनही बाकी आहे. भाजपच्या रणजित पाटलांना 33,000 मतं मिळालेली आहेत. पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे वळणार आहोत. आपल्यासोबत आता भाजपचे प्रवक्ते राम कदम देखील आलेले आहेत. राम कदमजी, स्वागत आहे आपल्या न्यूज स्टेटमध्ये. नागपूरमध्ये आपल्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे, कसं विश्लेषण कराल या पराभवाचं? नाही, मुळामध्ये मतदारांनी दिलेला जो कौल आहे तो कौल विनम्रपणे स्वीकारणं, मतपेटीवर किंवा अन्य गोष्टींवर आरोप प्रत्यारोप न करता की नेमकं काय कमतरता राहिली, कुठे कमी पडलो, याचं आत्मचिंतन करत पुन्हा एका नवीन जोमानं काम करणं हा भारतीय जनता पार्टीचं सूत्र आहे. आपण पाहिलं की यापूर्वी कोणत्याही निवडणुकीमध्ये पराभव आणि विजय, पराभव होणार, काही निवडणुकीमध्ये विजय होणार हे सुनिश्चित आहे. पण पराभव झाल्याच्या नंतर काँग्रेस किंवा इतर पक्ष ज्या पद्धतीनं ईव्हीएम ला जबाबदार धरतात, रडीचा खेळ खेळतात, तसा आम्ही कोणताही रडीचा खेळ खेळणार नाही. जो मतदारांचा कौल आहे तो कौल आम्ही विनम्रपणे स्वीकार करू. ज्या ठिकाणी विजय झालाय त्या ठिकाणी आनंद आहे, मात्र जबाबदारीची जाणीव आहे, अहंकार अजिबात नाही. आणि ज्या ठिकाणी विजय नसेल झाला त्या ठिकाणी आत्मचिंतन आणि पुन्हा जेव्हा निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये कसा विजय होईल याची रणनीती ही भारतीय जनता पार्टीची, ज्याला आपण म्हणतो की जो कर्मठ कार्यकर्ता आहे, तळागाळातला कार्यकर्ता आहे. कदमजी, मगासपासून आमची ही चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमधून खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आपले राजकीय विश्लेषक आहेत त्यांचंही असंच म्हणणं आहे की हा जो विजय आहे महाविकास आघाडीला मिळालेला ही कुठेतरी एक असंतोष आहे, तो लोकांनी आपल्या मतांमधून व्यक्त केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, काय नेमकं कुठे चुकत असेल भाजपचं आणि त्यामधून लोकांमध्ये नाराजी असेल? मुळामध्ये याचा आणि असंतोष याचा दूरपर्यंत संबंध नाही. मी आताच काही वेळापूर्वी घरी येत असताना मी एक अतिशय सुंदर असा एक व्हॉट्सअप पाहिला. आता व्हॉट्सअप हा जनमताचा कौल आहे, हे सोशल माध्यमांमध्ये जे काही चालतं, तर त्यात या वर्षाचं सगळ्यात मोठी आपली उपलब्धी काय, तर लोकांमध्ये राहणारे, लोकांमध्ये जाऊन काम करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या राज्याला लाभले 2.5 वर्षाच्या नंतर, ही खरी या वर्षातली आपली उपलब्धी आहे. तर त्याच्यामुळे घरात बसलेला मुख्यमंत्री, घरबशा मुख्यमंत्री, मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री, बदल्यांमध्ये पैसे खाणारा त्यांचं सरकार हे कधीच लोकांना पसंत नाही. तर त्याच्यामुळे महाविकास आघाडीबद्दल लोकांची नाराजी आहेच आहे. पण ज्या वेळेस या अशा स्वरूपाच्या विधान परिषदेच्या निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये तिथलं जो कोणी उमेदवार आहे त्याची स्वतःचं त्याचं काम, त्याची छवी, अशा सगळ्याच एकंदरीत गोष्टींचा
त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामुळे याचं विश्लेषण करत असताना आपल्याला व्यापक विश्लेषण करावं लागेल. कारण आपण असं म्हणतो की कायम विजयाला एक मालक असतो पण पराभवाला अनेक मालक असतात. तर त्याप्रमाणे विजयाला देखील कधी एक मालक असत नाही, तेही असत्य आहे. आणि पराभव देखील कोणत्या एका कारणामुळे होत नाही, त्यालाही अनेक कारणं असतात, हेही तितकंच सत्य आहे. तर त्याच्यामुळे पराभवाचं कारण काय आणि ज्या ठिकाणी विजय झाला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मेहनत आणि देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी यांचं या मागच्या कालखंडातलं काम, अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. तर लगेच ताबडतोब अगदी आत्ताच निकाल हाती आले, तर ज्या ठिकाणी निकाल आमच्या बाजूने नाही आलाय तर त्या ठिकाणी हा काही असंतोष वगैरे असं घेण्याचं अजिबात कारण नाही. राम कदमजी, आपल्या या मागच्या 6 चर्चेमध्ये महिन्यात काँग्रेसचे राजू वाघमारे सर देखील आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी देखील आहेत. तुमचं जे आता तुम्ही जे मत व्यक्त केलेलं आहे त्यावर मी अमोल मिटकरी यांच्याकडे जाणार आहे, कारण अमोल मिटकरी यांनी खरं तर पहिल्यांदा एक हास्य दाखवून दिलं आणि तुमच्या मताशी असहमत असल्याचं कदाचित त्यांचं म्हणणं आहे. मिटकरीशी तुमचं काय म्हणणं आहे? राम कदम यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे महाविकास आघाडी सरकारचा 2.5 वर्षाच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, तुम्ही याबद्दल काय सांगाल? निकाल असे निकाल का आलेत याचं उत्तर द्यावं. दुसरं, त्यांच्या कदम साहेबांच्या एकंदरीत बोलण्यात असं लक्षात आलं की उमेदवाराची छबी मतदार तपासत असतात. नागो गानार सर यांची छबी अत्यंत चांगली आहे, रणजित पाटील यांची छबी चांगलीच आहे, पण त्यांना मतदारांनी का नाकारलं तेही नागपूरच्या बालेकिल्ल्यात. म्हणजे तुमचं सरसंघ संचालकांचं कार्यालय तिथे रेशीमबागमध्ये आहे, महाराष्ट्राचे अर्थमंत्री तिथे राहतात, ज्यांनी आता महाराष्ट्राची धुरा, तुम्ही म्हणताय ना ते जनतेत जातात, जनतेत मिसळतात. मग मी तर म्हणतो ना, जडी स्थळी काष्टी पाशानी. सकाळी प्रवीण दरेकरांची जर तुम्ही प्रतिक्रिया ऐकली असेल तर दरेकर असे म्हणाले किंवा रवींद्र चव्हाण असे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची जादू चालली आणि कोकण शिक्षक मतदारसंघ आमच्या कब्जात आला. मग ती जादू नागपूरमध्ये का नाही चालली? तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तिथे लाजीरवाना पराभव त्यांचा झालाय, याची उत्तरं द्यायची नाही. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही काय पद्धत आहे? त्याच्यामुळे पराभव स्वीकारा. लोकशाही आहे, जनतेच्या मनात रोष आहे, तो व्यक्त करण्यासाठी जनता फक्त वाट पाहते. जो खेळ खंडोबा शिक्षकांचा पदवीधरांचा केलाय ना हिमाचल प्रदेशमध्ये, जुन्या पेन्शनवरून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला चितपट केलं तिथल्या लोकांनी, तीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीवर आज आलेली आहे की परंपरागत मतदारसंघात रणजित पाटील, मी अकोल्याचं आहे, अकोल्याचे ते पालकमंत्री होते, 3 टर्मचे ते आमदार होते, 8 खाते त्यांच्याकडे होती, ते गृहराज्यमंत्री होते, तरी त्यांच्यावर पराभवाची छाया आहे. इतकी ताकद तुम्ही लावली. पण महाविकास आघाडी, आता सत्यजित तांबेंच्या बाबतीत मग राजकीय विश्लेषकांनी विश्लेषण केलं आणि सांगितलं की त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सूत्राम काही संबंध नाही आहे. तिथे लोक भारती असेल किंवा इतर मित्र पक्ष असतील, त्यांनी सत्यजित तांबेंना तो त्या ठिकाणी परफॉर्मन्स दिलाय. आणि काही मिनिटांपूर्वी अजितदादांची तुम्ही प्रतिक्रिया ऐकली असेल. त्याच्यामुळे अशा चर्चेमध्ये अशा हास्यास्पद वल्गना जनतेच्या ती पचनी पडत नाही. जनता योग्य वेळी उत्तर देत असते आणि जनतेने भारतीय जनता पार्टीच्या रोषाला सनसनीत चपराक आजच्या निकालाच्या माध्यमातून लावलेली आहे. अगदी. मी यावर राम कदम यांच्याकडे येणार आहे, पण वाघमारे सर तुम्हाला काही बोलायचं यावर? हो, नक्कीच. आमचे मित्र राम कदम साहेब जे म्हणत होते की विजयाला एकच बाप असतो, पराभवाला पुष्कळ जण असतात, पण ती गोष्ट मग आता भाजपच्या बाबतीत खरी का नाहीये? कारण जर विजय फक्त फडणवीसांमुळे महाराष्ट्रात होतो, मग पराभवाची वेगळी कारणं कशी असू शकतील? आणि मगाशी मी जे सांगितलं ते आता परत राम कदम साहेबांसमोर स्पष्ट करतो की नागपूर मधला जो पराभव आहे, आज नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे बावनकुळे, आज नागपूरमध्ये बीजेपीचे महाराष्ट्राचे सर्वा देवेंद्र फडणवीस साहेब आहे. मग हे दोन्ही दिग्गज नेते नागपुरामध्ये असताना जर गाणारांसारखा एक उत्कृष्ट आणि एक चांगल्या चारित्र्याचा माणूस ज्यावेळी पराभव होतो, त्यावेळी तो पराभव गाणारांचा नसतो, तो पराभव असतो देवेंद्र फडणवीसांचा आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा. या दोघांपैकी पराभवाची जी जबाबदारी आहे ती नैतिकतेमध्ये कोण उचलणार आहे याचा उल्लेख राम कदम साहेबांनी केला पाहिजे. आणि ती पराभवाची जबाबदारी घेऊन यांच्यातल्या दोघांपैकी कोण राजीनामा देणार आहे? कारण हे तोंड आपण दिल्लीला काय दाखवणार की आम्ही जर नागपूरमध्ये एवढे स्ट्रॉंग आहोत, आमचा नागपूर हा बालेकिल्ला आहे, RSS तिथे
रेशीमबाग अगदी पूर्ण हेडक्वार्टर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी हा अपमानजनक पराभव होतो त्याला जबाबदार भाजप कोणाला धरणार आहे की नाही? की तिकडच्या जिल्हाध्यक्ष आणि तिकडच्या नेत्यांना राजीनामा देणार आणि त्यांना बाजूला करणार. पण मग खरे नेते जे आहेत की जे नेते आजकाल वाहिन्यांवर इतक्या प्रमाणात बोलत असतात आणि एवढी वायफळ बडबड करत असतात, मग ते त्याची जबाबदारी घेणार आहेत की नाही, हा प्रश्न राम कदम साहेबांना आम्ही विचारतो. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की मगाशी जे मिटकरी साहेब म्हणत होते आणि राम कदम साहेबांनी जी टीका केली की आम्ही काही ईव्हीएम आणि याच्याबद्दल जात नाही, जरी तुम्ही गेला नसाल तरी आमचं एक मत आहे की आता विजय आमचा झालाय, तरी आम्ही तुम्हाला सांगतोय की हा विजय याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो जर तिथे पूर्णपणे बॅलेट पेपर या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर भाजप घेऊन आलं आणि खरंच मोदींची लोकप्रियता जागतिक नेत्याच्या दर्जाची आहे आणि मोदी साहेब इतके उत्कृष्ट नेते आहेत आणि भाजप इतका उत्कृष्ट जगातला पक्ष आहे, तर मग आपल्या देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका भाजप का घ्यायला तयार नाहीये याचं उत्तर दिलं पाहिजे. अख्ख्या जगामध्ये कुठेच नाही. अमेरिकेसारखा प्रगत देश आहे, तिकडे बॅलेट पेपर आहे, जपानमध्ये बॅलेट पेपर आहे. मग आपल्याकडे बॅलेट पेपरनी निवडणुका घ्यायला मोदी सरकार किंवा भाजप महाराष्ट्रातही का घाबरतंय याचेही उत्तर ते देणार नाहीत. फक्त ते गोल गोल त्याच्या बाजूला फिरणार, पण उत्तर काय तुम्हाला मिळणार नाहीत आणि प्रेक्षकांना पण मिळणार नाहीत. त्याच्यामुळे भाजपचा हा पराभव झालेला आहे, भाजपच्या धोरणांचा पराभव झालेला आहे, भाजपच्या खालच्या पातळीवरच्या राजकारणाचा पराभव झालेला आहे, भाजपच्या फोडाफोडीचा पराभव झालेला आहे, 50 खोक्यांचा पराभव झालेला आहे आणि 50 खोके एकदम ओके ही जी घोषणा भाजप आणि शिंदे सरकार बरोबर आहे त्या घोषणेचा पराभव झालेला आहे. कारण पैशानी पदवीधरांना किंवा शिक्षकांना विकत घेता येत नाही, विद्येला विकत घेता येत नाही, हे पुन्हा एकदा पदवीधरांनी आणि शिक्षकांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही उलटी गिनती यांची सुरू झालेली आहे. त्यांनी जरी किती सांगितलं आम्ही आत्मचिंतन करू आणि ते म्हणतायत की असं काही झालेलं नाही, तर उलट माझं म्हणणं असं आहे की कदम साहेब तुम्ही असंच समजा की तुमचं खूप सगळं ऑल बेल चाललंय आणि अगदी चांगल्या पद्धतीने सरकार काम करतंय आणि खूप जनता खुश आहे. अशाच पद्धतीने तुम्ही विचार करावा आणि याच पद्धतीने 2024च्या निवडणुकीला आपण सामोरं जावं. तो रिझल्ट जो आहे तो जनता आपल्याला नक्कीच दाखवेल. अगदी याच मुद्द्यावर सर मी राम कदम सरांकडे जाणार आहे. कदम सर, पदवीधर हा खरं तर सजग वर्ग मानला जातो आणि जसं वाघमारे सर म्हणाले तसं या पदवीधरांनी भाजपला नाकारले असं वाटतंय का, आणि या सगळ्या टीकेला तुम्ही काय उत्तर देताय? बघा, दोन गोष्टी आहेत की मी जेव्हा म्हणालो की विजयाला एक बाप असतो, पराजयाला अनेक बाप असतात, हे असं पूर्वीपारचं विधान आहे. विजय देखील अनेक कारणांमुळे होतो, त्या जुन्या विधानाशी मी सहमत नाही हे असं मी म्हटलं. माझे मित्र राजू वाघमारे साहेबांनी ते कदाचित ऐकलं नसेल, पण मी अभिनंदन करतो. आजची त्यांची प्रतिक्रिया अतिशय बॅलन्स आहे आणि अतिशय समजूतदारपणे ते आपली भूमिका मांडतात. एक लक्षात घ्या की काँग्रेसला नाशिकमध्ये स्वतःचा उमेदवार देता आला नाही. कुणाच्या माती खापर फोडणार आहेत? प्रांत अध्यक्षांच्या का राष्ट्रीय अध्यक्षांच्या? कुणाच्या माती फोडणार आहे? कोकणामध्ये श्रीमान उद्धव ठाकरे यांची आतापर्यंत सत्ता कोकणामध्ये, पण कोकणामध्ये त्यांना कुठेही त्यांचा उमेदवार टिकवता आला नाही. तिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आलाय का? उद्धव ठाकरे राजकीय संन्यास घेणार आहेत का? नाशिकमध्ये काँग्रेसला उमेदवार टिकवता आला नाही म्हणून नाना पटोले राजीनामा देणार आहेत? तर त्याच्यामुळे आपण एका निवडणुकीचा संबंध 18-20 तास काम करणाऱ्या आमच्या उपमुख्यमंत्र्यांशी आणि तितक्याच तत्परतेनं सगळ्या आमदारांचे, सगळ्या लोकांचे लाडके आवडते असणाऱ्या आमच्या आदरणीय प्रांताध्यक्षांशी जोडण्याचं कारण नाही. मी म्हणालो की ज्या ठिकाणी विजय झालाय त्या ठिकाणी आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे, अहंकार अजिबात. पण ज्या ठिकाणी पराजय झालाय तर पराजयाची कारणं काय? मी कधी असं म्हणालो नाही की आम्ही दिलेल्या उमेदवारांची छवी खराब आहे, अजिबात नाही म्हणालो. मी असं म्हणालो की जी अनेक कारणं असतात
कारण त्या ठिकाणी एका व्यक्तीला पाहून ज्याला असं आपण म्हणतो की डायरेक्ट बेनिफिटवाला अनेक ठिकाणी राजकारण होतं, तर त्याच्यामुळे कधी कधी त्या व्यक्तिविशेषच्या विरोधात असलेली काही अनेक कारणं पुढे येऊ शकतात. तर त्याच्यामुळे जो उमेदवार निवडून आलाय आणि जो उमेदवार पराजित झालाय, तर त्या दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला चाचपणी केल्याच्या नंतरच त्याचं विश्लेषण करता येईल. तूर्त मात्र अजूनही निकाल अपेक्षित आहेत. ते निकाल आल्याच्या नंतर आपल्याला पूर्णपणे बोलता येईल. पण वर्तमान स्थितीमध्ये कोकणामध्ये उद्धव ठाकरे जी म्हणत होते की आमचा बालेकिल्ला, तो त्यांचा बालेकिल्ला पूर्णपणे ढासळलाय. तो भारतीय जनता पार्टीकडे आणि माननीय एकनाथ शिंदे या युतीकडे आलाय, ही वस्तुस्थिती आहे. नागपुरात त्यांना उमेदवार टिकवता आला नाही, सॉरी, नाशकात उमेदवार टिकवता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि नागपूरच्या विषयी, नागपूरच्या ज्या उमेदवाराचा आमच्या बाबतीत आपण म्हणतात, निश्चितपणे आम्हाला मान्य आहे. मतदारांनी दिलेला कौल मुद्द्यावर मला बोलायचं मॅडम. मान्य केलाय का? आम्ही त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन चुकीची आहे, अमुक चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, असा बिरडीचा डाव खेळतो का? अजिबात खेळत नाहीये. त्याचं विश्लेषण करून पराभव हा मोठा होण्यासाठी असतो. तर त्याच्यामुळे एका ठिकाणी झालेला पराभव लगेच तुम्ही अर्ध्या हळकुंडाने जर पिवळे होणार असतील, अगदी अगदी राम कदमजी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक हिरालाल सर सुद्धा आहेत. हिरालाल सर, सरांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया आणि पुन्हा एकदा कदम सर तुमच्याकडे येते. बोला सर, हिरालाल सर बोला. आत्ता राम कदम जे नाशिक बद्दल बोललेत, मला हसू येतंय. याचं कारण असं आहे की नाशिक पदर मतदारसंघ 35 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होता. उत्तमराव पाटील 12 वर्ष, नासर फरांदे 12 वर्ष, प्रतापदादा सोनवणे 11 वर्ष. असा मतदारसंघ त्यांच्याकडे जेव्हा काँग्रेस उमेदवार देत नाही, अशा वेळी भारतीय जनता पक्षाने का उमेदवार दिला नाही? त्यांनी तर पळ काढला. त्यांच्याकडे विस्पुते आणि शुभांगी पाटील हे दोघं त्यांच्या पक्षात होते, त्यांना त्यांनी AB फॉर्म दिला नाही, कारण भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातून पळ काढला. त्यांना पराभवाची खात्री होती, कारण या मतदारसंघामध्ये डेमोक्रेटिक कल्चरमध्ये भाजप कुठेच नाही. सर, मी हाच मुद्दा घेऊन भारतीय राम जनता कदम पक्षाने सरांचं सांगू म्हणणं नये. दुसरं ऐकते. ते EVM बद्दलचे बोलले. मला असं वाटतं की याच मुद्द्यावर आपण राम कदम सरांचं म्हणणं ऐकूयात. कदम सर, आपण नाशिकमध्ये शेवटपर्यंत आपला पाठिंबा जाहीर केला नव्हता, याचं नेमकं काय कारण? राजकारणाची कारण EVM वर जर लोकांचा विश्वास नसेल तर बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. अगदी हिरालाल सर, आपण ऐकून घेऊया राम कदम सरांचं यावर काय म्हणणं आहे ते. बोला सर, कदम सर बोला. राजकारणामध्ये कारण मीमांसा ही काही टीव्हीच्या कॅमेऱ्याच्या समोर करता येत नाही, ते करणंही योग्य नाही. पण मुळामध्ये ज्या पक्षाचे एक सर्वमान्य असे नेते, चांगल्या पदावर असणारे नेते अचानकपणे रातोरात का निघून गेले, आज याचं विश्लेषण स्वतः आधी त्यांनी केलं पाहिजे. त्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्यांची मदत का घेतली, याचं आत्मचिंतन काँग्रेस नेत्यांनी न करता तुम्ही हे का केलं नाही, ते का केलं नाही, अहो तुमच्या घरातलं मीठ आणली का, आधी त्याची विश्लेषण स्वतः करा. तो स्वतः उमेदवार आमच्या कार्यकर्त्यांची मदत घेणं त्याला अधिक सोयीचं वाटतं, पण त्याला तुमच्या कार्यकर्त्यांची मदत नको, तुमचा AB फॉर्म नको. एवढी काँग्रेसला नापसंती त्यांचे प्रमुख नेते यांच्याकडून का, याचं आधी काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि नंतर मग पुढच्या चर्चेची सुरुवात होईल. मुळामध्ये अजूनही सगळे निकाल झालेले नाहीत. मी प्रवासात होतो त्यामुळे मला आता माहिती घ्यावी लागेल. सगळे निकाल आल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित त्याची चर्चा करता येईल. तूर्त मी पुन्हा एकदा सांगेन की 20-20 तास काम करणारे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आणि तेवढाच वेळ काम करणारे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या व्यक्तिगत दोघांच्या आणि सरकारच्या कामावर एकाही माणसाची नापसंती नाही. जे आजही उद्धव ठाकरे गटाकडे आमदार आहेत, मी 15 वर्ष आमदार आहे, आजही खाजगीत येताना बोलतात की खरंच शिंदे साहेबांसारखा माणूस नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा माणूस नाही, आम्हाला आमचे नेते भेटत नव्हते, पण काही कारण आहे त्याच्यामुळे आम्ही उद्धवजींकडे थांबलो, थोड्याच दिवसात आम्ही शिंदे साहेबांकडे जाणार आहे, अशी ही व्यक्तिगत चर्चा आहे. तर त्याच्यामुळे ती चर्चा काही ह्या टीव्ही कॅमेऱ्यासमोर होऊ शकत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे की अनेक रखडलेले प्रोजेक्ट, मेट्रो कुणामुळे आणली, महाविकास आघाडीमुळे आणली, सुरू झाली की नाही झाली, 2 मेट्रोचं लोकार्पण झालं,
तर त्याच्यामुळे हे असे अनेक प्रोजेक्ट मला सांगता येतील जे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय, गरीब माणसाच्या हिताचे निर्णय घेतले ना शिंदे फडणवीस सरकारनं. तर त्याच्यामुळे एक निकाल, त्याची काही वेगळी कारणं, त्याला डायरेक्ट तुम्ही देवेंद्रजींसोबत नाही जोडू शकत. करा जोडण्याचा प्रयत्न. पण कदम आज सर, नागपुरात तुमचे जे जाऊन एकमेव बघा. ओरिजिनल आमदार आहेत रणजित पाटील, ते देखील पिछाडीवर आहेत. त्याकडे तुम्ही कसं पाहता? जर हे भाजप मॅडम बोला बोला मॅडम थोडंसं या राम कदमांच्या याच्यावर थोडंसं मला बोलू द्या असं माझी विनंती आहे. बोला बोला हिरालाल सर बोला. मी पुन्हा एकदा राम कदम सर तुम्ही थोडंसं मॅडम. थांबा, आपण हिरालाल सरांचं म्हणणं ऐकून हॅलो. घेऊया. हा सर बोला, हिरालाल सर बोला. हा हे पहा, नाशिक मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांची कोणताही, मग तो महाविकास आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्ष किंवा बाळासाहेबांची शिवसेना असेल, या सगळ्यांचा माज मतदारांनी उतरवला आहे. यांनी निर्णय करताना त्यांच्या मतदारांना विश्वासात घेतलं नाही. हस्तिदंती मनोऱ्यात बसून ते निर्णय करतात. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते निर्णय मानलेच नाही. उदाहरणार्थ महाविकास आघाडीने जे घेतलेले निर्णय, पटोलेंनी घेतलेले निर्णय काँग्रेस कार्यकर्त्यांनी मानले नाही, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मानले नाही. भाजपने पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला, तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी मानला नाही. मी असं पाहिलं की मतदार सगळ्या राजकीय पक्षावर असंतुष्ट होते इथे, आणि सगळ्यांनी मिळून इथे एक वेगळ्याच प्रकारचा कौल दिला. तो कौल देत असताना या राजकीय पक्षांबद्दल नाराजी मतदारांनी व्यक्त केलेली आहे. आपले उमेदवार देताना कार्यकर्त्यांना, निनाळ्या मतदारांना, पदवीदारांना कोणीही विश्वासात घेतलं नाही, आणि वरून उमेदवार लादणं हा जो प्रकार होतो त्याचा मतदारांनी निषेध केलाय. सर, मी याच मुद्द्यावर या तिघांकडून अशी माझी भूमिका त्यांचं मत घेते. अगदी अगदी वाघमारे सर, खरंच काँग्रेसकडूनही इथं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्याचाच हा परिपाक म्हणून हा निकाल समोर येतोय. कारण सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. जर काँग्रेसनं इथं जर त्यांना उमेदवारी दिली असती तर हा निकाल कदाचित तुमच्या पारड्यात आला असता असं वाटतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की निकालाच्या वेळी आणि पक्षाचा फॉर्म भरण्याच्या वेळी ज्या वरच्या पातळीवर काही गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही त्या बाबतीत, कारण तो निर्णय श्रेष्ठींच्या पातळीवर लागतो. पण मी स्वतः नाशिकचा प्रभारी आहे. मी नाशिकला या निवडणुकीच्या आधी महिन्याभरापूर्वी ज्यावेळी मी नाशिकमध्ये होतो, माझ्या बरोबरच्या सभेला स्वतः तांबे सर होते, जे सत्यजित दादाचे वडील आहेत, आणि आम्ही एकत्र सभा घेतल्या. कारण नाशिकचा मी प्रभारी आहे, आणि त्यावेळी असं स्पष्ट चित्र होतं की डॉक्टर तांबे सरच निवडणुकीला उभे राहणार आहेत, आणि त्यांच्याच बद्दल आपण सगळी मतदारांची जोडणी करायची आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. या सगळ्या प्रक्रियेचा मी भाग होतो. मी सभा घेतल्या, मी कार्यकर्त्यांच्या तालुका वाईज सभा घेतल्या, आणि डॉक्टर तांबेंबद्दलच आम्ही बोलत होतो. पक्षाकडूनही त्याच सूचना होत्या. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाची जी भूमिका होती, आता त्याच्या वरच्या पातळीवरचा जो निर्णय आहे तो आयत्या वेळेला काय झाला, पण आयत्या वेळेला तुम्ही म्हणू शकत नाही. कारण डॉक्टर तांबेंना पण जो जो बी फॉर्म दिला होता तो काँग्रेस पक्षाचा फॉर्म होता. म्हणजे काँग्रेस पक्षाने उद्या जर तांबे सरांना डावलून जर एखादा तिसरा उमेदवार दिला असता तर मग काँग्रेस पक्षामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत, किंवा अध्यक्षांनी काही निर्णय चुकीचे घेतलेत, किंवा त्या पद्धतीचा आपण बोलू शकत होतो. पण जे विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान डॉक्टर तांबेंनाच बी फॉर्म दिला होता, आणि त्याच्यामुळे जो फॉर्म दिला होता तो उमेदवार या नात्याने दिला होता. आता त्यांनी भरला नाही, त्याच्यानंतर सत्यजितनी फॉर्म भरला, त्याच्यानंतरचं राजकारण जे घडलं ते आपण सगळ्यांनी बघितलं. पण या संपूर्ण राजकारणामध्ये पक्षाची जी भूमिका होती ती जर भूमिका समजा डॉक्टर तांबेंना वगळून एखाद्या तिसऱ्या नेत्याला जर काँग्रेस पक्षाने फॉर्म दिला असता आणि त्याच्या विरोधात बंड म्हणून सत्यजित दादांनी जर फॉर्म भरला असता तर आपण समजू शकतो की पार्टी पातळीवर याच्यामध्ये एक वाक्यता नव्हती. अगदी तुमची भूमिका कळली. मी याच मुद्द्यावर राम कदम यांच्याकडे जाणार आहे. कदम सर, इथं शुभांगी पाटील यांनी तुमच्या पक्षात प्रवेश केला होता, मात्र तरीही त्यांना उमेदवारी दिली गेली नाही आणि मग त्या शिवसेनेकडे गेल्या. तर हेही कुठेतरी टाळता आलं असतं. भाजपने इथं शेवटपर्यंत पाठिंबा न देण्याचं नेमकं कारण काय? भारतीय जनता पार्टी कोणाला उमेदवारी हवी आहे म्हणून पक्षप्रवेश देत नाही, आणि पक्षप्रवेश हा
विचार त्यांनी असं पटतात, म्हटलं होतं, भूमिका शुभांगी पटते. पाटलांनी असं म्हटलं होतं की काहीतरी शब्द दिला म्हणूनच तर मी प्रवेश केला होता, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. हो, त्यांची भारतीय जनता पार्टीमध्ये माझा जो काही उमेदवार 10 न वर्षाचा देणे. अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे भारतीय जनता या पार्टीची ठिकाणी उमेदवार कोणालाही ही त्यांची दिवाळखोरीच तुम्हाला हे होती. देव ते आपली वेळ आल्यावर आपण बोला, आपल्या वेळेत आम्ही कुणीच बोललो नाही की भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही शब्द नाही. त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पक्षात त्या आल्या. त्यांना काही गोष्टी पटल्या नाहीत, त्यांना जो सोयीचा पक्ष आहे त्या पक्षात त्या निघून गेल्या. आणि साधारणतः माणूस जेव्हा पक्ष बदलतो तर जुन्या पक्षाविषयी त्याची ती राजकीय गरज असते, टीका करणं, काहीतरी चुकीचं बोलणं, पण ते वास्तव नाहीये. वास्तव त्यांना कोणताही शब्द दिला नव्हता, हे वास्तव आहे. आणि सत्यजित तांबे आहेत, त्यांना देखील काही पक्षाकडून काही अधिकृत पाठिंबा काही दिला गेला नाही. माननीय प्रांत अध्यक्षांनी जे जाहीर केलं की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, मग स्थानिक पातळीवर माननीय जे काही आमचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी जे तांबेंची विचारधारा किंवा त्यांचं काम करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टीच्या आधारावर स्थानिक पातळीवर सत्यजित तांबेंना मदत करावी, त्यांना निवडून आणावं हे ठरलं. आणि ठरल्याप्रमाणे आता जो काही आता निकालाचा कल दिसतोय ते निवडून येतील अशा स्वरूपाचा कल आहे. एक मिनिट. आता अगदी निकाल अगदी अगदी लागल्यानंतर वाघमारे सरांना काहीतरी बोलायचंय. राम कदम सर, मी वाघमारे सरांचं म्हणणं पहिल्यांदा ऐकून घेते. बोला सर. भाजपनी 2-2 वेळा 3-3 वेळा भाजपचे अध्यक्ष बोलले की सत्यजित तांबेंना भाजपचे घर दरवाजे उघडे आहेत. सत्यजित तांबेंनी स्पष्ट सांगितलं की मी भाजपकडे जाणार नाही. सत्यजित तांबेंना भाजपच्या इतर नेत्यांनी पण सांगितलं की भाजपमध्ये त्यांचं स्वागत आहे. कुठेही सत्यजित तांबेंनी ही भूमिका घेतली नाही की भाजपचा पाठिंबा मला हवाय म्हणून. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपवाल्यांनी मदत केली, हे आता सत्यजित तांबेंचा विजय होताना बघून बोलणं हे म्हणजे सर्वस्वी ऑपॉर्च्युनिस्टिक हा प्रकार आहे. हे स्वतः क्रेडिट शेअर करण्याचा प्रकार आहे. कुठेही भाजपची मदत मागितली नव्हती, कुठेही भाजपने मदत केली असं कुठेही जाहीर केलं नव्हतं. त्याच्यामुळे सत्यजित तांबेंच्या विजयात भाजपचा हातभार आहे हे जर सत्यजित तांबेंनी स्वतः सांगितलं तर आम्ही मानू शकतो, नाहीतर तोपर्यंत भाजप याचं क्रेडिट अगदी 1% घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे उगाच फुकटचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न मॅडम, अगदी मला भाजपने बोलू करू द्या. नये. अगदी अगदी हिरालाल सर, मी येते तुमच्याकडे येते. फक्त राम कदम सरांचं यावर म्हणणं मला ऐकायचंय की खरंच भाजप श्रेय मॅडम. लाटण्याचा इथं प्रयत्न करेल का? हिरालाल सर 2 मिनिटं थांबा, मी तुमच्याकडे येते. मला बोलू द्या. निकाल तर आज आहे. ज्यावेळेस मतदान होतं त्याच्या आदल्या दिवशी आपल्या चॅनल पासून सगळ्याच ठिकाणी आलं. मॅडम, काय राम आलं? कदमांच्या अगोदर मला थोडं महत्वाचं सांगायचंय. कदम सर थोडंसं मला थांबूया, बोलू आपण द्या. हिरालाल सरांचं म्हणणं ऐकून घेऊया. बोला सर, बोला. मॅडम, हा बोला. मला महत्वाचं सांगायचं, मला बोलू द्या. बोला सर, बोला. मॅडम, राजकीय पक्षांनी आता वाघमारे असं म्हणाले की बुवा आम्ही तांबेंना उमेदवारी दिली होती. राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला कळलं पाहिजे रे खाली अंडरकरंट काय चालू आहे. त्यांच्या पक्षामध्ये जर युवकांना संधी द्या असा दबाव असेल आणि तो त्यांच्या नेतृत्वाच्या लक्षात आला नसेल तर ते पक्ष चालवताना कुठेतरी कमी पडले असं लक्षात घ्या. आणि भारतीय जनता पार्टीने इथे उमेदवार न देणं, म्हणजे त्यांचा दावा आहे की तो त्यांचा एक प्रभावी मतदारसंघ आहे जिथे ते 35 वर्ष निवडून आले, तिथं उमेदवार न देण्याची खेळी करणं आणि 2 उमेदवार त्यांच्याकडे असताना एबी फॉर्म न देणं ही पळपुटेपणा आहे आणि राजकीय दृष्ट्या दिवाळखोरी आहे. म्हणजे जर त्यांच्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना ते कधी काम संधी देणार आहे. अगदी म्हणजे परंतु हिरालाल हे सर, तुम्हाला कुठेतरी भाजपच्या आपला भूमिकेवर पराभव हे होणार आहे प्रश्न त्यांना तुम्ही माहिती उपस्थित होतं, केले. म्हणूनच ते आपण आता लढलेले राम कदम सरांचं आणि म्हणणं ऐकूया दुसऱ्या यावर. झेंड्यावर पंढरपूर करण्याचा प्रयत्न अगदी त्यांनी हिरालाल केला. सर थोडंसं थांबा, आपण राम कदम सरांचं म्हणणं ऐकून घेऊया की खरंच भाजपनं ही खेळी केली आहे का आणि त्यामागची नेमकी कारणं काय आहेत. कदम सर, बोला. चालेल चालेल नाही. मला बोलायचंय परत. हा चालेल. मुळामध्ये निकाल तर आज आहे, पण निकालाच्या अगोदर ज्या दिवशी मतदान होतं आणि त्याच्या अगोदरचे 3 दिवस आपण पाहिले असतील की सर्वच जे प्रमुख वृत्तवाहिन्या आहेत, वर्तमानपत्र आहेत, सगळ्या वर्तमानपत्रातून बातमी छापून आली, सगळ्या टीव्ही चॅनल्सवर दाखवलं गेलं की भारतीय जनता पार्टीच्या नाशिकच्या स्थानिक पातळीवर
सत्यजित तांबे यांच्या बाजूनं त्यांना मदत करत त्यांना निवडून आणायचं हे स्थानिक पातळीने ठरवलं. जेव्हा ठरवलं त्यावेळेस काँग्रेसचे नेते का नाही म्हणाले आता तुम्ही असं का ठरवलं? तर त्याच्यामुळे निकाल जेव्हा सकारात्मक लागतो त्यावेळेस हे बोलत असतील ठीक आहे, बोलणं त्यांचं बरोबर आहे, हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की सत्यजित तांबे काय म्हणतायत त्यावर अवलंबून आहे. पण आपल्या लक्षात येईल, असं आपल्या पब्लिक पुढे लक्षात आलेलं येईल, नाही. हे काय आजच्या दिवसाचं नाहीये, ही मागच्या 4 दिवसाची घडामोड आहे. आणि जी वस्तुस्थिती आहे नाशकामध्ये आपला कॅमेरा पाठवा, लोकांना विचारा, भाजपला ज्यांनी आपला मतदान उमेदवार केलं उभा त्यांना करण्याची विचारा. इच्छा होऊ नये हा तर खूप मोठा राजकीय दिवाळखोरपणा आहे ना, त्याचं उत्तर द्या ना. भारतीय मला असं जनता वाटतं पक्ष आपण शब्दप्रयोग- देशात नाही, सत्ताधारी नाही, आहे, नाही, तो नाही, पदवीधर मतदारसंघ सोडतो याची राजकीय कारण द्या ना. कुठे कार्यकर्त्यांवर नाही, तुम्ही त्याची काय हे सांगताय? तुम्ही त्याची कारणं दिली पाहिजे की मतदारसंघ का सोडला. राजकीय तुम्ही ऍडजस्टमेंटवर बोलताय काय? तुम्ही राजकारण करताय, राजकीय भूमिका मांडा. तुम्ही अशा व्यक्तिसापेक्ष बोलू नका. तुम्हाला झालं बोललं आपलं. भारतीय जनता पक्षाची भूमिका सांगितली पाहिजे. तुम्ही तुमची विचारधारा काय आहे? का तुम्ही सरेंडर झालात? आपलं बोलणं झालं मुळामध्ये. मी तुम्हाला बोला ना, तुम्ही राम कदम बोला. नाही, मी आधी आपल्याला सांगितलं की आपण बोलताना मी आहे, वाघमारे साहेब आहेत, आम्ही कोणी तुम्हाला अडवत नाही, अगदी हवं तेवढा वेळ बोला. पण आम्ही बोलताना तुमचंच महत्वाचं आहे आणि आम्ही या ठिकाणी असंच वेळ काढायला बसलोय असं कृपया करून गैरसमज करू नका. आमच्या वेळेत आपण मध्ये हस्तक्षेप न केला तर चर्चा अधिक हेल्दी होईल. नंबर 1. नंबर 2, कोणत्या वैचारिक दिवाळखोरीची भाषा आपण करता आहात? राजकारण करत असताना प्रत्येक पक्ष आपल्या सोयीप्रमाणे करतो. आता राजकीय दिवाळखोरी, वैचारिक नाही, राजकीय दिवाळखोरी. हिरालाल सर, आपण त्यांचं सलग बोलणं ऐकून घेऊया, मग मी तुमच्याकडे येते. कदम सर बोला. आज देशातला नव्हे जगातला सर्वाधिक कार्यकर्ते आणि सर्वाधिक निवडून आलेले आमदार खासदार असणारा हा भारतीय जनता पार्टी हा क्रमांक 1चा पक्ष महाराष्ट्रात आहे, देशात आहे, जगात आहे. याची आपण कृपा करून पुन्हा एकदा उजळणी करा. आणि दुसरा प्रश्न, घोडे मैदान जवळ आहे ना. आता निकाल लागेल, निकाल लागल्याच्या तर निवडून आलेल्या उमेदवाराला विचारावं तुझ्या निकालामध्ये कोणाकोणाचं श्रेय आहे. कदम सर, प्रश्न हाच आहे. हिरालाल सर वारंवार तोच प्रश्न विचारतायत की जर तुम्ही जर निवडून येणार होती तर भाजपनं पाठिंबा का नाही दिला? आम्ही उमेदवार द्यावा न द्यावा, पाठिंबा थेट द्यावा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष द्यावा का स्थानिक पातळीवर द्यावा, आम्ही शेजाऱ्यांना विचारून नाही देत ना. तो आम्ही ठरवतो, आमचे नेते ठरवतात, आमचा पक्ष ठरवतो. हिरालाल त्या ठिकाणी बसून नाही ठरवतात. तर त्याच्यामुळे आम्ही काय ठरवावं तो आमचा व्यक्तिगत अधिकार आहे. निकाल लागल्याच्या नंतर निवडून आलेले उमेदवार काय बोलतात ते ऐका. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरं अशी टीव्ही कॅमेऱ्यासमोर दिली जातात. बहुसंख्य आमदार आहेत, ज्या पक्षाकडे बहुसंख्य खासदार आहेत, या नाशिक विभागामध्ये भाजपकडे बहुसंख्य आमदार आहेत, बहुसंख्य खासदार आहेत. असा मतदारसंघ जो 35 वर्ष ते निवडून आलेले आहेत, तो मतदारसंघ का सोडला याची त्यांनी राजकीय कारणं दिली पाहिजेत. ते ऍडजस्टमेंट असं राजकारणात चालत नाही. त्यांना राजकीय कारणं दिली पाहिजे. का केलं? जनतेला सांगायचं, तुम्हाला मतदारांना सांगायचं आहे. तुम्ही या देशामध्ये जेव्हा मताचा जोगवा मागता कदम साहेब, तेव्हा तुमच्या पक्षाच्या वतीने ही पक्षाची भूमिका होती. यासाठी आम्ही सरेंडर झालो तुम्ही सांगितलं पाहिजे. ही ऍडजस्टमेंट हे राजकारण झालं, हे असं चालत नाही. विश्लेषण करा तुमच्या सरेंडर होण्याचं. कोण सरेंडर अशी माझी भूमिका आहे आणि मला कोणत्याही पक्षाशी काही देणं घेणं नाही. मला एक राजकीय विश्लेषक म्हणून जे वाटतं ते मी बोलतोय. कोण सरेंडर झालं कुठल्या बाबतीत बोलतात, काही काय कुठलेही शब्द कुठेही वापरतात. तुमची या मतदारसंघामध्ये सर्वाधिक खासदार आहेत, सर्वाधिक आमदार आहेत, विधानसभेचे, लोकसभेचे, आणि नगरपालिका तुमच्या ताब्यात आहेत, महापालिका तुमच्या ताब्यात आहेत. असं असताना तुम्ही सरेंडर झालात. नाही, उमेदवार द्यावा न द्यावा किंवा आणखी एखाद्याला मोठं करावं तो आमचा विषय आहे. नाही कदम सर, हिरालाल सरांचं हेच म्हणणं आहे. कदम सर, हिरालाल सरांचं हेच म्हणणं आहे की वैयक्तिक जरी तुमचा प्रश्न असला तरी ज्या मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे इतकी वर्ष, त्यांना तुम्हाला उत्तर देणं द्यायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून हे उत्तर गरजेचं आहे. मी दिलं ना उत्तर. मुळामध्ये आम्ही कोणत्या मतदारसंघात काय करावं न करावं हा आमचा व्यक्तिगत विषय आहे.
उगाच या ठिकाणी चर्चेत बोलायचं म्हणून सरेंडर अमुक तमुक वैचारिक हे ते या शब्दप्रयोगांना तुम्ही अर्थ पक्ष नाहीये. हुकुमशाही पद्धतीने जेव्हा चालू शकत नाही. आम्ही तुमचे काय कार्यकर्ते करावं तो आमचा मुद्दा हे मला वाटतं आपण ठरवत चर्चा नाही. ठीक आहे राम कदम सर, मतदारांच्या हिरालाल सर, आशावादाचं तुम्ही काय दोघंही आहे? थोडं थांबा. मिटकरी सरांना काहीतरी बोलायचंय. मिटकरी सर बोला. मला असं वाटतंय सन्माननीय हिरालालजी इथे पत्रकार म्हणून आहेत आणि जे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आमदार कदम साहेब आहेत त्यांना सांगतो की हिरालालजी हे पत्रकार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्या विरुद्ध माझ्या पुढे कॅमेरा नाही. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून बोललं पाहिजे आणि पत्रकारांचा सन्मान केला पाहिजे. नंबर 1, भारतीय लोकशाहीने त्यांना विश्लेषण करण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे, म्हणून तुमच्या जिव्हारी येता कामा नये. नंबर 2. नंबर 3 मला असं म्हणायचं आहे की जर तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 16 तास काम करतात, इथला तरुण विचारतोय की ते झोपतात केव्हा? 18 तास काम करतात, झोपतात केव्हा? इतकं काम करूनही तुम्ही जे मेट्रोचं स्वप्न, त्या दिव्य देशाचं स्वप्न आणि तुमच्या अलंकारित भाषेमध्ये जे तुम्ही बोलताय ना, हे इथल्या सुशिक्षित तरुणांनी नाकारलंय हो. तुम्हाला धूळ चारली भारतीय जनता पार्टीला. तुम्ही चर्चा भरकटवू नका. उत्तर द्या की तुमच्या या 5ही मतदारसंघामध्ये एकमेव रणजित पाटील असे होते की जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार होते आणि भारतीय जनता पार्टीशी अनेक वर्षापासून संलग्न आहेत. बाकीचे उमेदवार तुम्ही आयात केलेले आहेत. आता नाशिकचा निकाल काय येईल तो येऊ देत, पण नागपूरचा निकाल, अमरावतीचा निकाल काय आला याच्यावर जरा बोला ना. म्हणजे एखादे पत्रकार जर त्याचं मत मांडत असतील तर त्याचं खोडताना सुद्धा तुम्ही त्यांना रोखत असाल तर हा भारतीय लोकशाहीच्या एक प्रकारे तुम्ही अपमान करताय. आणि ही किती दिवस चालवणार आहे तुम्ही हुकुमशाही? महाराष्ट्रातली तरुणाई या हुकुमशाहीला मूठ माती देणार हे आजच्या निकालावरून लक्षात येत आहे. त्याच्यामुळे सत्तेचा उन्माद कोणी करू नये. तुमची केंद्रात सत्ता असेल, राज्यात सत्ता असेल, चंद्रावरही सत्ता असेल, सूर्यावरही सत्ता असेल, जगात सत्ता असेल, जगाच्या बाहेर सत्ता असेल, जळी स्थळी काष्टी पाषाणी तुमची सत्ता असेल, पण आजच्या सुशिक्षित तरुण जो रोजगाराच्या बाबतीत बोलतोय त्याचं उत्तर द्या. त्यात तुम्ही अयशस्वी झालात. कारण आजचा जो मतदार आहे तो अत्यंत सुजाण मतदार होता, तो शिक्षक मतदार होता, तो मतदार तरुण होता, तो मतदार पदवीधराचा होता. त्याच्या मनात रोष आहे. मी चॅलेंज करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून भाजपचे आमदार साहेबांना की जर खरंच दम आणि हिंमत असेल ना तुमच्या पक्षामध्ये तर पुढच्या महिन्यात निवडणुका घेऊन दाखवा. लवकर लावा निवडणुका, लावा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका. तुम्ही मोदीजींचे 10 दौरे जरी झालेत ना तरी तुम्हाला ही सत्ता काबीज करता मिटकरी येणार सर, नाही. हाच चर्चा प्रश्न आपण भरकटू कदम नका, सरांना लोकांच्या विचारूया. प्रश्नाला सामोरं कदम जा. सर, तुम्हाला हे आणि आव्हान उत्तर मान्य आहे द्या. का? हे चर्चा नका भरकटू आणि पत्रकारांचा अपमान करू नका. कदम सर बोला. सुतावून स्वर्ग आणि मुद्दामून कुठेतरी गैरसमज होईल अशा प्रकारचं वक्तव्य माननीय मिटकरी साहेबांनी करू नये. मुळामध्ये हिरालालजींना मी एवढंच म्हटलं की आपण आमच्या वेळेत हस्तक्षेप करू नका, तुमच्या वेळेस हवं तेवढं बोलू. आता मी माझ्या पक्षाची भूमिका काय मांडाल हे तुम्हाला किंवा हिरालालजीला किंवा आणखी कोणाला विचारून मांडण्याची आवश्यकता नाही. तेवढं वैचारिक स्वातंत्र्य निश्चितपणे आहे ना. आणि त्या ठिकाणी नाही कुठलेही शब्दप्रयोग की सरेंडर का झाला, हे काय सरेंडरचा संबंध? आमचे त्या ठिकाणी आमदार खासदार जे काही जास्त कमी असेल तो पक्षाचा विषय आहे. पक्ष कधी निर्णय घेताना इथे आमदार खासदार जास्त आहे त्यामुळे इथे हे करा ते करा ते करू नका असा निर्णय घेत नाही. पक्षाची स्वतःची धोरणं असतात. तर त्यामुळे त्या धोरणाप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही उमेदवार दिला नसेल आणि स्थानिक पातळीवर जर एखाद्याला जर समर्थन दिलं असेल तर त्या ठिकाणी काय चूक आहे? तर त्यात कुठल्या पत्रकाराचा आम्ही अपमान केला? उगाच काही शब्द जोडायचे एखाद्याला आनंदी करण्यासाठी. अधिकार आम्ही नाकारत नाही, पण सरेंडर का झालं काही एवढं शब्द कळलं जोडायचे. पाहिजे. तर त्याच्यामुळे मेटकरीजी तुम्हाला कोणाची सहानुभूती मिळवायची असेल सरेंडर तर का झालं हे कळलं पाहिजे ना, बाकी नाही काय. एक मिनिट, तुमचा तो अधिकार आहे, तुम्हाला कुठं उमेदवार उभं करायचं नाही करायचं आम्ही सांगू शकत नाही. भारतीय लोकशाहीने पत्रकारांना बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. त्यांनी प्रश्न विचारला असेल तर तुम्ही चिडता का? तुम्ही तर वारकरी संप्रदायाचे म्हणून घेता ना स्वतःला. तर पेशन्स ठेवा ना. कसला नाही, एक मिनिट, माझा कोणता शब्दप्रयोग कोणाचा मान अपमान करणार आहे? कदम साहेब, मला काही नाही म्हणायचं, मी कोणाची बाजू घेत नाही. मला फक्त तुम्ही सरेंडर का झालं एवढं कळलं पाहिजे. एक शब्द नाही, एक मिनिट हिरालालजी, एक मिनिट या मिटकरी साहेबांना विचारा. एक शब्दप्रयोग सांगा की ज्यात एक कोणाचा मान अपमान करणार, एक शब्दप्रयोग सांगा परत. सांगा. माझं म्हणणं आहे तुम्ही शांततेने ऐका ना चर्चा. जर एखादे पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारत असतील की तुम्ही सरेंडर का झाला, चर्चा व्यक्तिगत न करता मला एवढंच म्हणायचंय की भारतीय जनता पार्टी हा सरेंडर का झालं एवढं फक्त सांगा. आता
कदम सर, कदाचित सरेंडर हा शब्द जर तुम्हाला आक्षेप असेल, खटकत असेल, तर आपण तो शब्द बाजूला ठेवूयात. पण हिरालाल सरांचा प्रश्न हाच आहे की जर मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवलाय तर मग भाजपने इथं उमेदवार का दिला? उमेदवार का उभा केला नाही? हिरालाल सर, मी तोच प्रश्न विचारलाय. अगदी मला थांबा थोडंसं. कोणत्याही शब्दावर आक्षेप मॅडम, नाही. भारतीय जनता पार्टी मुळामध्ये जास्त आहेत नाशिक, हा शब्द खासदार जास्त वर्तमान आहेत, घटनेशी नगरपालिका त्यांच्या ताब्यात जास्त आहेत. हिरालाल सर, तुमचा प्रश्न कळालेला आहे. तुमचा प्रश्न कळालेला आहे. आपण उत्तर ऐकून घेऊया. हिरालाल सर, तुमचा प्रश्न कळालेला आहे. कदम सरांना तुमच्या प्रश्नावर उत्तर देऊ द्यात. आपण उत्तर ऐकूया. कोणत्याही शब्दाविषयी आक्षेप असण्याचं कारण नाही, पण माननीय हिरालालजींनी जो सरेंडर हा शब्द वापरला तो या नाशिकच्या बाबतीमध्ये चपखल बसत नाही. नाशिकमध्ये पक्षाचं जे काही धोरण होतं आणि स्थानिक पातळीवरचा जो काही सत्यजित तांबेंना मदत करणं, त्यांना निवडून आणणं, हा जो काही तिथला जो निर्णय होता, हे दोन्हीही निर्णय ही पक्षाची एक आपली भूमिका आहे आणि ती भूमिका पक्ष करत असतो. आणि काय भूमिका, हे धोरण का, ते धोरण का, याची चर्चा अशी सार्वजनिक होऊ शकत नाही ना. त्याच्यामुळे अजूनपर्यंत अर्ध्या हळकुंडानं जर महाविकास आघाडीला पिवळं व्हायचं असेल आणि त्याच्यातून त्यांना अहंकारात जायचं असेल तर त्यांचा राजकीय पक्षांचे निर्णय आणि व्यवहार हे जनतेशी अपेक्षा पूर्ण करणारे असावेत. राजकीय पक्षांनी आपले निर्णय घेताना जनतेला, आपल्या समर्थक जनतेला काय अपेक्षित आहे याचा अभ्यास केला पाहिजे. अस्थिदंती मनोऱ्यामध्ये निर्णय होतात, त्याचे परिणाम पक्षांना भोगावे लागतात. मला एवढंच म्हणायचं आहे की भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघामध्ये उमेदवार न देण्याचा जो निर्णय घेतला तो ना इथल्या मतदारांना रुचला, ना इथल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी रुचला. सत्यजित तांबे यांच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्ष कुठे दिसला नाही. आम्ही उघड्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टीकडे बघत होतो. आणि ज्या काँग्रेसने भाजपचा वैयक्तिक विषय आहे उमेदवार न देणं, त्यामुळे आपण त्यांचं उत्तर मान्य करूया. या चर्चेत आपल्यासोबत वाघमारे सर देखील आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. वाघमारे सर, तुम्ही काय सांगाल या सगळ्या चर्चेमध्ये? तुम्ही कसं पाहताय? खरंच तुम्हाला ही भाजपची खेळी वाटते? नाशिकमधली ही सगळी ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, आधी सत्यजित तांबेंना पाठिंबा, सत्यजित तांबेंनी पाठिंबा कुणाचा घेतलेला नाहीये, मात्र भाजपनं उघड पाठिंबा न देता स्थानिक पातळीवर हा पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी इथं ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि नाट्यमय राजकारण समोर आलेलं आहे. वाघमारे सर, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाजप आयत्या बिळावर नागोबा बसण्याच्या तयारीत होतं. याचं कारण असं की सत्यजित तांबेंनी ज्यावेळी अपक्ष फॉर्म भरला त्यावेळी भाजपला वाटत होतं की सत्यजित तांबे आपल्याकडे येतील, आपली मदत मागतील आणि मग भाजप पुरस्कृत आपण सत्यजित तांबेंना उमेदवारी देऊ, कारण आपल्या मधला उमेदवार तिथून निवडून येऊ शकत नाही. हा सर्वे भाजपचा झाला होता. भाजपला माहित होतं की इकडे आपला उमेदवार निवडून येणार नाही, जरी आपली सत्ता नाशिकमध्ये जास्त प्रमाणात असली तरी. हा पहिला मुद्दा. इथे काय प्रॉब्लेम झाला की सत्यजित तांबेंनी सांगितलं की मी अपक्षच लढणार, मी कुठच्याही राजकीय पक्षाकडे जाणार नाही. मग भाजपची गोची झाली की आता सत्यजित तांबे आपल्याकडे येत नाहीयेत, आपण त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही. मग भाजप सारखा मोठा पक्ष हा जर सत्यजित तांबेंच्या मागे गेला तर मग पक्षाची राहिली जी आता पूर्ण इज्जत आहे ती इज्जत जाईल. कारण आपल्याला पूर्ण प्रकारे भाजप त्या पद्धतीने वागतोय हे ज्यावेळी लोकांच्या समोर येईल, असं ज्यावेळी होईल त्यावेळी वाघमारे सरांचा आवाज आपल्या तांत्रिक कारणांमुळे पोहोचू शकत नाहीये. मी राम कदम तुमच्याकडे येणार आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नागपूरमधला जो नागो गाणाऱ्यांचा पराभव आहे तो आम्ही फक्त तिथं पाठिंबा दिला होता. मग रणजित पाटलांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तो तर भाजपचा मूळ उमेदवार होता, आणि ते पिछाडीवर आहेत. अर्थात अंतिम निकाल अजून आलेले नाही आहेत, पण ते पिछाडीवर आहेत हे मात्र सत्य आहे. तिथं धीरज लिंगाडेंना आघाडी मिळालेली आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? तिथं नेमकी रणनीती भाजपची कुठे चुकली आहे? रणजित पाटील माझे व्यक्तिगत मित्र आहेत आणि हिरालाल सर, आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊयात, मग तुमच्या प्रश्नाकडे येते मी. तुम्ही थोडंसं थांबा, आपण या प्रश्नाचं उत्तर आधी घेऊयात. रणजित पाटील
रणजित पाटील हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यांचं काम करण्याची पद्धत आणि मंत्री असताना देखील त्या दरम्यान त्यांनी केलेला जो कामाचा जो काही धडाका आहे, या सगळ्या गोष्टी अत्यंत स्तुत्य आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्ष ते समाज जीवनात, राजकारणात अतिशय यशस्वीपणे काम करत आहे. नेमकी या निवडणुकीमध्ये कोणती अशी कारणं आहेत की त्यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती तिथल्या मतदारांकडून मिळते, तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला विश्लेषण करावी लागतील, कारणं शोधावी लागतील. पण तूर्त हे मान्य आहे आम्हाला की जो काही मतदारांनी कौल दिलाय तो कौल आम्ही स्वीकारतो आहोत. कुठलंही त्याला इतर पक्षांसारखं हे कारण ते कारण असा आम्ही रडीचा खेळ खेळत नाही. पण रणजित पाटील एक अतिशय ज्याला आपण म्हणतो की पारदर्शी स्वभावाचं व्यक्तिमत्व, लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणारं अभ्यासू व्यक्तिमत्व, अशी त्यांची आपली ओळख राहिलेली आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांना मतदारांनी नाकारलं याचं आम्ही निश्चितपणे आत्मचिंतन करू आणि त्या आत्मचिंतनामधून ज्या गोष्टी राहिल्या असतील त्याचा बोध घेत भविष्यात काम करू. पण एक मात्र निश्चित की या कोणत्याही जय पराजयाचा आपण महाराष्ट्र सरकारची संबंध लावण्याचं कारण नाही. कारण महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मगाशी म्हणालो आणि आमचे मित्र म्हणाले की ते 20 तास काम करतात झोपतात किंवा, अतिशय चांगला प्रश्न विचारला. कारण त्यांनी काय पाहिलंय, त्यांनी 2.5 वर्ष घर बशा मंत्र्यांना न भेटणारा मुख्यमंत्री पाहिलाय. तर त्यांना हे आश्चर्यकारक आहे की 20 तास माणूस कसा काम करू शकतो. तर त्यासाठी खरंच एकदा वेळ काढू, आपण मुख्यमंत्र्यांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी त्यावेळे नाही झोपेला देखा बघा, झोपेला 2.5 तास देखील लोकांना पचेल बोला ना, पसेल नाही. मी तुम्हाला 24 तासांपैकी 20 तास काम करणारा कोणीतरी दाखवा बरं मला. आपण जेवत कधी असती, ते आंघोळ कधी करत असते, अंगणवाडीतल्या मुलाला सांगितलं बरं का, अशा एक मतदारांवर प्रभावित टाकणारे अशी ही वक्तव्य आहेत, याचं फिजिकली विश्लेषण करावं. अशी विधानं मतदारांवर प्रभावित टाकणारी विधानं आहेत ती, पण याचं फिजिकली विश्लेषण करावं. तुम्ही ना पहाटे कोणावरही प्रभाव पडत नाहीये. ज्यावेळी पराभव होतो त्याची जबाबदारी त्या पक्षाच्या नेत्यांवर असते आणि ती जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. राम कदम इकडे बसून की ती जबाबदारी त्या नेत्यांची नाही असं बोलणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. त्या नेत्यांचीच जबाबदारी आहे. कारण जर त्यांचं काम जर तेवढं चांगलं असेल तर त्यांच्या उमेदवारांना मतं मिळाली असती. अगदी कदम सर, याच मुद्द्यावर तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 20 तास काम करतायत. औरंगाबादमध्ये देखील भाजपचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर आहे. मॅडम, या सगळ्या राजकारण्यांचं मी एका नव्या मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो. हिरालाल सर 2 मिनिटं थांबा, फक्त या प्रश्नाचं उत्तर ऐकूयात आपण. औरंगाबादमध्ये भाजपचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर आहे, इथं देखील तुमचं काम पोहोचलेलं नाही असं समजायचं का मग? आपण माझ्याशी मला विचारला प्रश्न आहे. पण हो सर, कदम सर बोला, हा तुम्हालाच प्रश्न आहे. औरंगाबादमध्ये विक्रम काळे आघाडीवर आहेत आणि किरण पाटील 3ऱ्या क्रमांकावर आहेत. इथं देखील तुमच्या मुख्यमंत्र्यांचं आणि बघा, कोणतीही विधान परिषद किंवा कॉर्पोरेशनची निवडणूक होत असते तर त्या ठिकाणी तिथला लोकल चेहरा आणि त्या लोकल चेहऱ्याविषयी असणारी मतदारांची पसंती, या दोन्ही गोष्टींचं तितकंच महत्व आहे. कदम सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण नाशिकमधून महत्वाची बातमी येते. सत्यजित तांबेंना 45,660 मतं मिळाली आहेत. नाशिकमध्ये सत्यजित तांबेंनी जोरदार मुसंडी मारलेली आहे. शुभांगी पाटील यांना आतापर्यंत 24,927 मतं मिळालेली आहेत. 3ऱ्या फेरी अखेर तांबेंची ही जोरदार मुसंडी पाहायला मिळते. अतिशय चुरशीची अशी ही निवडणूक म्हणून नाशिकमधल्या या मतदारसंघाकडे पाहिलं जात होतं सुरुवातीपासूनच आणि आता सत्यजित तांबेंना 45,000हून अधिक मतं मिळालेली आहेत. शुभांगी पाटील तिथं पिछाडीवर आहेत. शुभांगी पाटील यांना 24,927 मतं मिळालेली आहेत. 3ऱ्या फेरी अखेर तांबेंनी ही जोरदार मुसंडी मारलेली आहे. त्यामुळं ज्याप्रमाणे सत्यजित तांबे यांच्याकडून विजयाचा दावा केला होता त्याच दृष्टीनं ही वाटचाल सुरू आहे असं
दिसून आलेलं आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांचा अपेक्षित विजय होणार असं चिन्ह दिसतंय, कारण जवळपास 45,000हून अधिक मतं सत्यजित तांबेंना मिळालेली आहेत. तिसऱ्या फेरी अखेरची ही मतांची आकडेवारी समोर आलेली आहे. तर शुभांगी पाटील यांना 24,927 मतं सध्या मिळालेली आहेत. त्यामुळं सत्यजित तांबे यांचा हा विजय इथं जोरदार वाटचाल करतोय असंच दिसून येते. अंतिम विजय अर्थात अजून येणं बाकी आहे, पण जी तफावत आहे ती मात्र मोठी दिसून येते. त्यामुळे आता या सगळ्या नाशिकमधल्या विजयावर किंवा नाशिकमधल्या विजयाच्या वाटचालीवर आपण म्हणणं ऐकून घेणार आहोत. आपण वाघमारे सरांकडे जाऊया. तर राजू वाघमारे सर आपल्या सोबत आहेत. वाघमारे सर, नाशिकमध्ये खरं तर सगळ्यांचंच लक्ष होतं काय नेमकं होईल, कारण सत्यजित तांबे यांनी विजयाचा दावा केला होता, पण ज्या पद्धतीनं पाठिंबा कुणीच जाहीर केला नव्हता त्यामुळे कुठेतरी एक चुरस निर्माण झाली होती. मवियाचा इथं उमेदवार मागे पडलेला आहे. तुम्ही कसं पाहता या वाटचालीकडे? नाही, सत्यजित तांबेंच्या नाशिक मधल्या विजयाचं जे श्रेय आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ते सत्यजित तांबे ज्यावेळी स्वतः सांगतील की त्यांना कोणाकोणाचा पाठिंबा मिळाला होता त्याच्यावर आपल्याला जाहीर करता येईल. ही सगळी जी घडामोड आहे, मी मगाशी सांगितलं की नाशिक हा पूर्णपणे काँग्रेसचा तो पदवीधर मतदारसंघ आहे. पारंपरिकरित्या 3 वेळा डॉक्टर तांबे तिकडून निवडून आलेले आहेत. रजिस्ट्रेशन म्हणा, मतदारांशी संपर्क म्हणा, हा संपूर्णपणे काँग्रेस पक्षाच्या पातळीवरच हा सगळा संपर्क गेल्या 15 वर्षाचा हा संपर्क होता. आता शेवटच्या दिवसाचं जे राजकारण झालं, शेवटच्या काही काळामधलं जे राजकारण झालं आणि त्याच्यामुळे सत्यजित तांबेंना अपक्ष फॉर्म भरावा लागला आणि पक्षाचा जो निर्णय होता त्याच्यावर बोलण्या इतपत मी मोठा नाहीये, कारण तो वरिष्ठ पातळीवर घेतलेला निर्णय आहे. पण मी एक सांगू शकतो की हा जो विजय सत्यजित तांबेंचा आहे याला गेल्या 15 वर्षाचं पाठबळ जे काँग्रेस पक्षाचं होतं त्याचा कुठे ना कुठे एक कवडसा म्हणा किंवा अगदी वाघमारे सरांचा आवाज तांत्रिक कारणांमुळे पोहोचू शकत नाहीये. हिरालाल सर बोला, तुम्हाला काय बोलायचंय? मॅडम मला बोलायचंय. हा हिरालाल सर बोला, तुम्ही बोला. मॅडम, या सगळ्या निवडणुकीकडे बघत असताना मी एक राजकीय विश्लेषक म्हणून असं म्हणतो की पंजाबमध्ये निवडणूक झाली. पंजाबमध्ये आप पक्षाने जुनी पेन्शन योजना समर्थित केली, ते तिथं सत्तेत आले. हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक झाली, जुनी पेन्शन योजना काँग्रेसनं समर्थित केली, ते तिथं निवडून आले. राजस्थान, छत्तीसगड येथेही जुनी पेन्शन योजना आली. मला असं दिसतं की आगामी काळामध्ये जुनी पेन्शन योजना हा निवडणुकीचा मुद्दा बनणार आहे. आणि राजकारण्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, जे पक्ष जुनी पेन्शन योजनेला समर्थन देतील ते सत्तेत राहतील. जे पक्ष जुनी पेन्शन योजनेला विरोध म्हणजे स्वीकारणार नाहीत त्यांना कदाचित सत्तेवरून जावं लागेल. भारतीय जनता पक्षाला आणि इतर सर्व जे सत्ताधीश आहेत त्यांना याचा गंभीरपणे विचार करावा लागेल, कारण कर्मचाऱ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये जो असंतोष असतो तो याच्यातून बाजूला करून असं आपल्याला बघता येणार नाही. कदाचित 2024ची निवडणूक ही जुनी पेन्शन योजना सेंट्रलाइज होऊन जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर सुद्धा होऊ शकते. त्यामुळे या मुद्द्याकडे राजकारण्यांनी गंभीरपणे बघावं असं मला वाटतं. अगदी. आणि तुम्ही त्या पद्धतीनं त्या प्रश्न त्या बाकीच्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी विचारावेत असे आमची त्यांना धारणा आहे. अगदी हाच मुद्दा आपण घेऊन जाऊया. पण वाघमारे सर बोला. वाघमारे सर बोला. जुनी पेन्शन योजनेबद्दल त्यांची मतं काय आहेत? वाघमारे सर बोला. हा बोला. मला पॅच करा ना, माझा फोन कट केलेला. सर तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला. आपण वाघमारे सरांकडे जाणार आहोत. आपल्यासोबत मिटकरी सर आहेत. मिटकरी सर, आपण बघितलं तर ज्या पद्धतीने सत्यजित तांबे यांचा हा विजयाकडे वाटचाल होतीये. बर्निंग इश्यू आहे मॅडम. हो सर, मी त्याच मुद्द्यावर विचारते. मी मिटकरी सरांना देखील विचारते त्यांचं काय म्हणणं आहे. मिटकरी सर, हिरालाल सरांचं असं म्हणणं आहे की जुन्या पेन्शनवरच इतर निवडणुका आता कळीचा मुद्दा ठरणार आहे. या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकार कशा पद्धतीनं लढणार आहे, हा मुद्दा कसा लावून धरणार आहे येणाऱ्या काळात? मुद्द्यावरच हिमाचल प्रदेश आणि पंजाब 2 प्रांतामध्ये परिवर्तन झालेलं दिसतं. आणि यावेळी जे महाराष्ट्रामध्ये अगदी हे सरकार सत्तेवर आलं आणि 4 महिन्यानंतर ज्या काही निवडणुका शिंदे आणि फडणवीस सरकार एकत्र आल्यानंतर झाल्या,
त्यामध्ये जर आताचे सध्याचे निकाल बघितले तर फक्त कोकण पदवीधर वगळता इतर कुठेही भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं नाही. हे वास्तव भारतीय जनता पार्टीने त्यांच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. याच्या मागचं कारण असं आहे की जुनी पेन्शन योजना लागू करा हा जो मुद्दा मागच्या काळात रेटून धरला गेला होता, त्यावेळी महाराष्ट्राचे अर्थमंत्री जे 18 तास काम करतात, 18 तास नसेल, माझी चूक झाली, 20 तास काम करतात, ते कधी जेवतात, कधी झोपतात, कधी आंघोळ करतात, हे न सुटलेलं कोड आहे. आणि या अर्थमंत्री महोदयांनी ज्या वेळेस सांगितलं की आम्ही जुनी पेन्शन लागू करू शकत नाही, त्यावेळी जुन्या पेन्शन धारकामध्ये आणि शिक्षकांमध्ये जी चीड निर्माण झाली, ती चीड आता जास्त वाढू नये म्हणून त्यावर माननीय मुख्यमंत्री जे 20 तास काम करतात, एकनाथराव शिंदे साहेब कदाचित 1 तास जास्त काम करतील, कदाचित झोपत पण नसतील, त्यांचं पण एक मला वाटते गुळगुळीत उत्तर आलं की आमचं सरकार या बाबतीत सकारात्मक आहे. म्हणजे ही जी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पार्टीची जुन्या पेन्शन संदर्भात होती, ते इथल्या चाणाक्ष मतदारांनी हेरली आणि यांचं सरकार वर खालपर्यंत सगळीकडे असताना सुद्धा हे फक्त सांगू शकतात की जुनी पेन्शन देण्याची हिंमत केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, ती दानत दुसऱ्या कुणात नाही. हा जो उर्मटपणाचा आणि सत्तेचा माज आल्याचा जो आविर्भाव होता, तो महाराष्ट्रातल्या पदवीधरांनी, शिक्षकांनी उतरवल्याचं चित्र आहे. त्याच्यामुळे जे सरकार जुन्या पेन्शन धारकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, तेच यापुढे महाराष्ट्रात तुम्हाला दिसणार. महाविकास आघाडी सरकारकडे ती ताकद आहे हे आजच्या मतदारांना वाटलं, म्हणून त्यांनी महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये झुकतं माप टाकलंय. त्यामुळे भविष्यात जी लोक जुन्या पेन्शनचा विरोध करतील, ते कुणी असो, त्याला मतदार जागा दाखवणार. देवेंद्रजी फडणवीसांनी मागच्या अधिवेशनामध्ये खालच्या सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं ते त्यांच्या पक्षाला भोवलं, हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. बरोबर आहे. जर इतर जागांचा विचार केला तर औरंगाबादमध्ये विटकरी सर विक्रम काळे यांनी आघाडी घेतलेली आहे. याकडे कसं पाहता? महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि ही त्यांची आघाडी समोर आलेली आहे. इथं भाजपचा उमेदवार मात्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. विक्रम काळे तेच म्हणतोय, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तिथे 3ऱ्या क्रमांकावर आहेत औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामध्ये. त्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की विक्रम काळेंनी सातत्याने जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये वरच्या सभागृहामध्ये सातत्याने त्यांनी आवाज उचलून धरला, काही ठिकाणी वॉकआउट पण केलं. ही त्यांची भूमिका होती, म्हणून त्यांना 4थ्यांदा लोकांनी निवडून दिलं. हे सोपं नाही आहे. विचार करा, आणि हाच मुद्दा जर रणजित पाटलांनी लावून धरला असता तर रणजित पाटील एकमेव भाजपचे उमेदवार आहेत तिथे, ते आज पराभवाच्या छायेत दिसत आहेत. नागो गानार सर चांगल्या पद्धतीने मांडत होते, जुन्या पेन्शनचा मुद्दा त्यांनी पण लावून धरला होता. इतकंच काय, गानार सर आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या दोघांमध्ये एकाच पक्षाचे असताना सुद्धा दुफडी निर्माण झाली होती. गानार सर खंबीर होते की तुम्ही आगामी काळात जरा जुन्या पेन्शन योजनेबद्दल सकारात्मक राहणार, पण देवेंद्रजींच्या स्टेटमेंट नंतर त्याच्यामध्ये 2 भाग तुम्हाला दिसले. म्हणजे एकंदरीत विक्रम काळेजींचा जो विजय आहे तो शिक्षक काही हे नसतात, तो शिक्षक पिढी घडवण्याचं काम करतात. शिक्षकांनी त्यांना 4थ्यांदा निवडून दिलंय, वसंतराव काळेंपासून त्यांना निवडून देत आहेत. म्हणजे काही हे अशी काही उगाच काही चुकीची मतदान करणारी लोक नाहीत. आज भारतीय जनता पार्टीने मला असं वाटते याचं आत्मचिंतन, याची चिकित्सा हे केल्यापेक्षा डोक्यावर गार पाणी 2 बर्फाच्या लाद्या ठेवा वाटल्यास, पण जरा शांत डोक्याने विचार करा की जर 20 तास अभ्यास, 20 तास पायाला भोवरा बांधून, पायाला पानचक्की लावून जर तुमचे नेते फिरत असतील, तरी लोक तुम्हाला धूळ चारत असतील. कोकण मधला उमेदवारही तुमचा नव्हता ना, ज्ञानेश्वर म्हात्रे, तो व्यक्ती शिवसेनेचा होता, त्याला तुम्ही वेळेवर आयात केलं. सर, भाजप या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या चर्चेमध्ये नाही आहेत, कारण राम कदम या चर्चेतून उठून गेलेले आहेत. मी आता वाघमारे गेले, त्यांना बोलताच येत नाही, ते रडतील आज, डोकं आदळतील घरात. बरं का काय मॅडम, उठून गेलेत. मॅडम बोला हिरालाल सर. मॅडम, राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवरचे काय मुद्दे येत आहेत त्याच्याकडे राजकीय पक्षांनी बघावं. माझं असं मत आहे की राजकारणामध्ये राजकीय पक्ष काम करत असताना बर्निंग इश्यू काय आहेत याच्याकडे त्यांनी बघायला पाहिजे. एकूणच काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, बाळासाहेबांची शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, मनसे असेल, हे सगळे पक्ष कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर, लोकांच्या प्रश्नावर जे बोलतात त्याच्या पतीने निर्णय करताना दिसत नाहीत. आणि मग सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी असमर्थता व्यक्त केली
आणि बाहेर मात्र आम्ही असं करू तसं करू म्हटलं ते दुटप्पीवरनं लोकांना पटलं नाही, म्हणून पदवीधर आणि शिक्षक हिरालाल त्यांच्या सर, विरोधात याच गेले. हे मुद्द्यावर त्यांनी आपण लक्षात घ्यावं. काँग्रेसचं आणि देखील म्हणणं दुसरं ऐकूयात. असं वाघमारे सर आहेत आपल्यासोबत. मगाशी मी त्यांना हाच प्रश्न विचारला होता. जुन्या पेन्शनचा मुद्दा येणाऱ्या काळात काँग्रेस कसा उचलून धरणार आहे? त्यांना ते आता निरनिराळ्या बिहारमध्ये वेगळी प्रश्न नाही कळला मॅडम. हिरालाल सर, आपण वाघमारे सरांचं म्हणणं ऐकूयात. हिरालाल सर, तुमचाच प्रश्न विचारते. वाघमारे सर, येत्या काळात जुन्या पेन्शनचा मुद्दा काँग्रेस कसा उचलून धरणार आहे? नाही, काँग्रेसने तर पहिल्यापासून जुन्या पेन्शनला पाठिंबा दिलेला आहे आणि जुन्या पेन्शनच्या पूर्णपणे पाठिंबा आणि त्या गोष्टींनीच पुढे जायला पाहिजे हे काँग्रेसचं स्पष्ट मत आहे. राहिला प्रश्न की कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतलेले निर्णय, हे निर्णय काँग्रेस पक्ष ज्या वेळी सत्तेवर आला त्यावेळी काँग्रेस पक्षाने सकारात्मक निर्णय घेऊन आघाडी सरकारच्या काळामध्ये, मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्या वेळी सत्तेत होती त्यावेळी विविध कर्मचाऱ्यांचे प्रश्न अगदी व्यवस्थितपणे सोडवलेले आहेत. आणि काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने किंवा ज्यावेळी आमची आघाडी होती, आता महाविकास आघाडी आहे, त्यावेळी आघाडी होती, आघाडीच्या काळातही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्याने जे निर्णय सभागृहात घेतले तेच निर्णय त्यांनी बाहेर घेतले. अगदी, त्यामुळे काँग्रेस देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा येणाऱ्या काळात उचलून धरणार आहे, असंच या चर्चेचा परिपाक म्हणावं लागेल. तुम्हा तिघांचेही खूप खूप धन्यवाद. राम कदम देखील आपल्या सोबत होते, त्यांचेही खूप खूप धन्यवाद.